आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, परमपवित्र भगवा ध्वज, आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुजी, या सर्वांना वंदन करतो. जवळपास 9 वर्षानंतर मोहिमेमध्ये काही आपल्या समोर माझं मत मांडण्याची संधी मिळाली आणि आता गुरुजींनी सांगितलंय की ताकावरचं लोणी काढल्यासारखं सगळं सादर करा. गुरुजींची आज्ञा आहे म्हटल्यानंतर ती पाळलीच पाहिजे. वास्तविक विषय गुरुजींनीच दिलेला होता की 18 दिनांक येता आता पुढच्या महिन्यातला, तेव्हापासून पुढच्या 18 दिनांकापर्यंत बलिदान मास सुरू होते. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास असं पूर्ण नाव त्याचं आहे. आणि त्या बलिदान मासाचं बद्दलचं मार्गदर्शन तुम्ही करा असं गुरुजींनी सांगितलेलं होतं. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे. सकाळी आपण व्यायामाला जमलो होतो आणि व्यायाम झाल्यानंतर सांगलीच्या आमच्या एका कार्यकर्त्यानं एक श्लोक सांगितला. गुणा कुर्वन्ति दूतत्वं दूरेति वसतां सतां केतकी गंधमाग्राय स्वयमायांति षटपदा. अर्थही त्याला सांगितला होता सकाळी. चांगले गुण आहे तिकडं लोक आकर्षित होतातच आणि ह्याचं उदाहरण आपण बघतोय. ही मोहीम आपल्या गुरुजींच्याकडचे शेकडो चांगले गुण आहेत आणि त्याला आपण भावतोय आणि म्हणून त्याच्या मागे आपण असे धावतोय. कष्टप्रद आयुष्य मोहीम म्हणजे, पण आपण तक्रार न करता त्याच्यात येतोय. जसा एखादा भुंगा त्या फुलावरती मधासाठी यावा तसे आपण इथे येतो. ते गुण प्रत्येकाच्यात आहेत. काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण शाळेमध्ये जेव्हा अगदी सुरुवातीला प्रवेश घेतो त्यावेळेला कोणीच ओळखीचं नसतं. आपल्या वर्गात गेल्यानंतर पावसाळ्यासारखी इकडे तिकडे बघत असतो आपण आणि कुणीतरी एक मित्र त्यावेळेला आपल्याला तो सापडतो. कदाचित त्याचे आणि आपले गुण जमतात म्हणून आपण त्याला त्याचा मित्र, आपला मित्र करतो त्याला. आणि ती मैत्री जी असते ती आजन्म टिकते. आपण आता मोहिमेत चालतोय त्यावेळेला पाहतोय आपण की कितीतरी लांब लांब वरच्या गावावरचे सगळे कार्यकर्ते आहेत, आपले धारकरी आहेत. पण भेटल्यानंतर जे काही कडकडून मिठी मारतात 1 वर्षानंतर भेटल्यानंतर ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आपण एकमेकांचे गुण जुळलेले आहेत. वाईट गुण असतील तरी तिकडे काही जण आकर्षित होतात. एखादा वाईट मार्गावरती नेणारा सुद्धा मित्र असतो आणि त्याच बरोबरीनं आपल्याला आपला सहवास देऊन चांगलं घडवणाराही एखादा जण कोणीतरी असतो. काय आत्मसात करायचं ते आपण ठरवायचं असतं. शिवछत्रपतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवछत्रपतींच्या अंगी शेकडो चांगले गुण होते. शेकडो चांगले गुण. मुद्दाम सांगतो बंधू की एक वाईट गुण या जमलेल्या मोहिमेच्या बाहेरच्या कुणीही मला सांगावा की शिवछत्रपतींच्या 10 गुण वाईट होतात. सापडणार नाही. शेकडो चांगले गुण आहेत आणि त्या चांगल्या गुणांना आकर्षित होऊनच त्यांचे सगळे सवंगडी त्यांच्या जवळ आलेले आहेत. त्या 12 मावळातले सगळे मावळे ते शेतकरी आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे, पण ते सगळे त्याच्या जवळ येऊन चिकटलेले आहेत आणि प्रत्येक जण त्यांच्यावरती इतका आकर्षित आहे की ते काय सांगतील ते करायला तयार आहे. ते गुण कुठले शिवछत्रपतींचे? कधीतरी तो थोडासा विचार करायला पाहिजे. शेकडो चांगले गुण आहेत, इतके सगळे काही सांगता येणार नाही, पण काही गुण मुद्दाम सांगतो. परस्त्रीला माते समान मानणं हा शिवछत्रपतींच्या अंगातला एक गुण.
आयुष्यात त्यांच्या काही घटना अशा आलेल्या आहेत की परस्त्रीला समोर आणलंय. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या काळात एखादा खजिना लुटला तर त्याच्याबरोबर त्यांच्या बाया बापड्या सुद्धा लुटायच्या आणि नजराणा म्हणून त्या सुलतानांच्या समोर हजर करायची अशी पद्धत होती. शिवछत्रपतींच्या समोर ज्यावेळेला त्या कल्याणच्या सुभेदाराची सून आणली त्यावेळेला शिवछत्रपती त्यांनी सांगितलं की आता राज्य बदललंय, या अशा गोष्टी चालणार नाहीत. आमच्या राजा हिंदवी स्वराज्यात ह्या गोष्टी चालणार नाहीत. ह्या माऊलीला साडी चोळी तिचा सत्कार करा आणि तिच्या घरी परत पाठवून द्या आणि परत अशी चूक करू नका. आपल्याला रांझ्याच्या पाटलाची गोष्ट माहित आहे. बदलबैली केली त्या रांझ्याच्या पाटलानं. शिवछत्रपती 16 वर्षाचे आहेत. जिजामाता सांगतात शिवराजे काय निर्णय करायचा तो तुम्ही करायचंय, मी नाही करणार आहे. तुम्ही कसा कायदा कानून करताय ते मला बघायचंय. आणि खरोखरीच शिवछत्रपती त्या न्यायासनावरती बसतात, त्याला जाब विचारतात. तो पहिल्यांदा कबूल करत नाही. ज्या क्षणाला तो कबूल करतो त्यावेळेला ते त्याला त्या बदफैलीसाठी त्याला शिक्षा करतात. 16 वर्षाचं वय आहे. तेव्हापासूनच ह्या जिजामातांनी त्यांना घडवलेलं आहे. परस्त्रीकडे कोणत्या नजरेने बघायचं ते त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यावर हुकूम ते चालत आहे. त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी अनेक आहेत. परस्त्रीला माते समान मान. मी तर कायम म्हणतो की ते शेकडो गुण आहेत शिवछत्रपतींच्यातले. त्यातला एक जरी गुण आपल्या अंगी आला ना तर आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं. म्हणून ते गुण आपण अभ्यासले पाहिजे, आपण त्याचा विचार केला पाहिजे. शिवछत्रपती आध्यात्मिक आहे, देवभक्त आहे. आपल्याला मुद्दाम आजकालच्या काळामध्ये सांगितलं जातं की नाही शिवछत्रपती सर्व धर्म संभावी होते, ते देव मानत नव्हते. मग जय भवानी जय शिवाजी म्हणायचं नाही, जय जिजाऊ जय शिवाजी म्हणायचं. अरे म्हणा ना जिजाऊ पण आम्ही नाव घेतोच त्यांचं, पण भवानी नाव घ्यायचं नाही कारण देव मानायचं नाही. शिवछत्रपतींच्या आमचा तो मोठा गुण आहे की ते देवभक्त आहेत, आध्यात्मिक आहेत. त्यांच्या आयुष्यातली अशी अनेक उदाहरणं देता येतील. किती देवभक्त आहेत होते. गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे कायम त्यांच्या. त्याला हात लावून ते सतत जगदंब जगदंब म्हणतात, म्हणजे देवीचा ध्यास करतायत. प्रत्येक गडावरती तुम्ही जावा तिथं देवीचं मंदिर आहे, वेगवेगळ्या नावानं मंदिर आहे. त्या गडावर गेल्यानंतर तिथल्या द्वारपट्टिकेवरती गणेशाचं चित्र आहे. प्रत्येक गडावरती शंकराची पिंडी आहे. प्रत्येक गडावरती हनुमान स्थापित केलेला आहे. इतके ते देवभक्त आहेत. नव्हे ज्या दिवशी 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती ते बसणार आहे त्याच्या आधी आपण 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसणार देवासाठी काय. आणि 1.25 मण सोन्याचं छत्र ते प्रतापगडावरच्या भवानीला अर्पण करतात. त्यांच्या आयुष्यातला दुसरा एक प्रसंग सांगतो. अफजल खानाला भेटायला गेले. ठरलेलं होतंच त्याला ठार मारायचं. कोण पहिला वार केला कोण नंतर केला काही आपल्याला प्रश्न द्यायचा. अफजल खानाला मारायचं कारण आईनं शब्द दिलेला आहे. तो त्या अफजल खानाला संपव, वडिलांच्या अपमानाचा बदला घे. थोरल्या भावाला त्यानं फसून मारलंय त्याचा सूड घे. आणि म्हणून शिवछत्रपती ज्यावेळेला अफजल खानाला भेटायला जात आहेत त्यावेळेला मनाशी ठरूनच गेलेले आहेत की त्याला ठार मारायचं. तो शानियाने बसलेल्या मसनदीवरती 10 माणसं घेऊन त्यांची आणि यांची 10 माणसं घेऊन जायचंय. शिवछत्रपती आत पाऊल टाकतात, उजवं पाऊल टाकतात. आत पाऊल टाकल्यानंतर तो उठतो, हसतो आणि म्हणतो की हात पसरतोय. साक्षात ते मृत्यूचा जबडा. हात पसरल्यानंतर तो म्हणतोय काय की घाबरलात काय आम्हाला. त्याच्यावरती शिवछत्रपती काय बोलतात ते लक्षात घेण्यासारखं आहे. शिवछत्रपती म्हणतात घ्यावे तो रघुनाथास, तुम्हास काय म्हणून. रघुनाथास म्हणजे प्रभू रामचंद्रास. त्या अफजल खानाला काय रघुनाथ म्हणजे कळलं नसेल कदाचित, पण ते त्याला सांगतायत घ्यावे तो रघुनाथास तुम्हास काय म्हणून. ती भेट होती, कोथळा काढला जातोय. अफजल
खानाचा त्याच्यानंतर ज्या वेळेला तो कृष्णाजी त्यांच्यावरती वार करतोय त्यावेळेला शिवछत्रपती 3 वेळा त्याला ताकीद देतात आणि काय आठवतं त्यांना तर सांगतात ते आमच्या थोरल्या आबासाहेबांनी सांगितलंय ब्राह्मणावरती आणि गाईवरती वार करू नकोस. त्या इतक्या बिकट प्रसंगात सुद्धा वडिलांचे शब्द त्यांना आठवतात, गो माता आठवती त्यांना. विचार करा. आणि तिसरा वार काढल्यानंतर मात्र ते त्याला संपून टाकतात. आपल्या मुलांची नावं ठेवताना सुद्धा ते एकाचं नाव शंभू ठेवतात. शंभू म्हणजे साक्षात शंकराचं नाव आहे आणि दुसऱ्याचं नाव ठेवतात राम. आपल्याला राजा राम माहित आहे, पण राजा शिवाजी, राजा संभाजी, तसं राजा राम, त्यांनी राम नाव ठेवलेलं आहे त्यांचं. इतके ते देवभक्त आहेत. तिसरा गुण आहे त्यांच्या आमचा की ते स्वतः मातृभक्त आणि पितृभक्त आहेत. प्रचंड मातृभक्त आणि पितृभक्त आहेत. आई काय सांगेल त्याच्या पलीकडे कधी आयुष्यात ते गेलेले नाही आहेत. ज्या दिवशी आईनं सांगितलं त्यांना की शिवा हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, त्या दिवसापासून स्वतःचं आयुष्य विसरून फक्त हिंदवी स्वराज्यासाठी ते झटलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग सांगत बसत नाही, पण प्रत्येक वेळेला त्यांना आई आठवते. जे आईनं सांगितलं ते पार पाडायचं आहे हेच त्यांना माहित आहे. किंबहुना ज्या दिवशी राज्याभिषेक आहे त्या दिवशी सुद्धा ते आईला विसरत नाहीत, कारण ते आईचं स्वप्न आहे. बंधूंनो, मला कायम वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे आणि दुःखाचे प्रसंग असतात. तुमच्या पण आहेत, माझ्या पण आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एक परमोच्च आनंदाचा प्रसंग आहे आणि एक खूप अतूट दुःखाचा प्रसंग आहे. आपण विचार केला तर आपल्याला तो सुचू शकेल. शिवछत्रपतींच्याही आयुष्यात असे काही प्रसंग असतील की एक दुःखाचाही प्रसंग असेल आणि आनंदाचा असेल. मग विचार करायला लागलो मी की कुठला असेल असा प्रसंग शिवछत्रपतींच्या आयुष्यातला. दुःखाचा प्रसंग आधी सांगतो. त्यांच्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले त्याच्या आधी त्यांना त्याच्या आनंदाचा प्रसंग आला होता आणि त्या आनंदाच्या प्रसंगाला जोडूनच दुःखाचे झालर लागलेले. पण एक दुःखाचा प्रसंग त्यांच्या वर्णी लागलेला होता. आपण आता लोहगडावर गेलो होतो. सुरत लुटली महाराजांनी. शाहिस्ते खानानं 3 वर्ष इथे राहून, पुण्यामध्ये राहून इतकी संपत्ती लुटलेली होती, इथली मुलं बाळं पळवली होती गुलाम म्हणून, बायकांच्या वरती बलात्कार झाले, ती शेतं पेटवलेली होती, गुरं कापून खाल्लेली होती. हे सगळं भरून काढायचं होतं म्हणून त्यांनी सुरत तिथली लुटायची ठरवले. औरंगजेबाचं ते मोठं पैशाचं खाणं होतं. सुरत लुटून त्यांनी तिकडचा सगळा खजिना घेऊन आले. तो लोहगडावर ठेवलेला होता आणि लोहगडावर ठेवला त्याच वेळेला एक बातमी त्यांच्या कानावर आली धाडकन की शहाजी राजे बंगळूरच्या जवळ, शिमोग्याच्या जवळ, होदेगिरीच्या जंगलात रानडुकराची शिकार करायला गेलेले होते. आणि ती करत असताना त्या घोड्याचा पाय वेलीत अडकला, घोडा पडला आणि एका दगडावरती त्यांचं मस्तक आपटलं आणि ते जागीच ठार झाले. तिकडे ते कर्नाटकात गेलेले आहेत. पण जिजामातांनी ठरवलं की आपण सती जायचं. त्या काळात सती जाण्याची प्रथा होती. नवरा गेल्यानंतर त्याचं पागोटं घ्यायचं, हातामध्ये पागोटं घ्यायचं आणि जळत्या चितेवरती जाऊन बसायचं आणि मृत्यूच्या हवाली करायचं स्वतःचा. ते ही ती प्रथा सती जाण्याची. आणि जिजामातांनी ठरवलं सती जाण्याचं. त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. त्या राजगडावरती आहेत आणि राजगडावरती ते सगळ्या जमल्यात, त्या सगळ्या जणी रडतायत. शहाजी राजे गेले त्याचं दुःख तर भरपूर आहे, पण आता जिजामाता जाणार आहेत. आणि महाराजांना कळल्यावरती महाराज पाली दरवाजानं धाड 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 पळत वरती आलेले आहेत. एखादं लहान मूल पळत यावं तसे आलेले आहेत. आणि जे गेले सदरेपाशी पुढे गेले, जिजामाता त्या तयारीत बसलेले आहेत त्यांच्या खोलीमध्ये तिथे गेले आणि त्यांच्या कुशीत डोकं खुपसून ते मसू रडायला लागले. एखादं लहान मूल रडावं तसं रडत आहेत. आणि ते काय बोलताय की अहो साहेब तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. हा जो सगळा डाव मांडलाय ना तो बघण्यासाठी तुम्ही पाहिजे. तुम्ही नसाल तर याला काहीच अर्थ नाही. असं तुम्ही आम्हाला सोडून सती केला तर कसं चालेल. आई सती चालली आहे आणि तिचं स्वप्न आपण तिला दाखवू शकत नाहीये. याचं दुःख शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे.
केवढे मातृभक्त आहेत बघा ते. आणि ज्या दिवशी रायगडावरती 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती बसून राजाभिषेक झाला, मोठी मिरवणूक निघाली, सगळ्या देवांना गेले, तिथल्या गडावरच्या गणपती, मारुती, जगदीश्वर, ज्ञानेश्वर सगळ्या देवीला गेले, तिथल्या शिरकाई देवीला गेले. आणि आता एकच देव राहिलेला होता, त्या देवाला भेटायला ते आत गेले. अंतःपुरात गेले, जिजामाता थकलेल्या होत्या, म्हाताऱ्या झालेल्या होत्या, त्यांच्या पाशी गेले आणि दोघही माय लेकर खळा 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 रडायला लागले. काय रडायला लागली हो? अति आनंदाने ते रडत होते दोघही जण. परमोच्च आनंदाचा क्षण होता. आईचं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. आणि मग त्या आईच्या पायाशी डोकं ठेवलं आणि मग काय बोलले ते इतिहासाला माहिती. लोक आईवरची भक्ती एवढी प्रचंड होती. अहो, तुम्ही आम्ही आईसाठी बरंच काही करत असू, पण आपल्या आईसाठी एक मोठा वाडा, पाचाडचा वाडा तुम्ही कधी बघितला असेल तर मुद्दाम बघून या. सुसज्ज असा वाडा त्यांनी तिथं आईसाठी बांधून दिलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जगात एकही मनुष्य नसेल की ज्यानं स्वतःच्या आईची सोन्यानं तुला केलेली आहे. शिवछत्रपती पहिले आहेत, स्वतःच्या आईला एका काजव्यात बसवलंय, तिच्या वजनाचं सोनं एका काजव्यात घालून ते सगळं सोनं दान करून टाकलेलं आहे. इतके ते परमोच्च मातृभक्त आहेत. अहो, हा गुण घेण्यासारखा आहे त्यांचा. स्वतः एक गुण त्याच्यात आणखी सांगतो की स्वतः नियंत्र आहे आणि तो यांत्रिक आहे, वर बसलेला तो चालवतोय, मी काही करत नाहीये. कुठलंही श्रेय ते स्वतःला घेतले. गडावरती जावा, एवढे 360 गड आहेत, कुठल्याही गडावरती तुम्हाला शिवाजी, शहाजी, भोसले नाव लिहिलेले दिसणार नाही. अनेक गड स्वतः बांधले, आधीचे टाकूजी केले, पण स्वतःचं नाव कुठं लिहिलं नाही. ते केलेलं आहे, ते त्याने करून घेतलेलं आहे. जे जे केलंय मी आयुष्यात ते सगळं त्यानं करून घेतलंय असं म्हणणारे शिवछत्रपती आहे. कायम यशस्वी आहे. हा गुण केवढा मोठा आहे त्यांच्या अंगात. कायम यशस्वी, जे जे करेल त्याच्यात यशस्वीपणा आहे त्यांच्या अंगात. त्यातली उदाहरणं मुद्दाम देत बसत नाही, आपल्याला पुढे अजून खूप बोलायचं. उत्कृष्ट सेनानी आहेत, शूर आहेत. अहो, प्रत्येक वेळेला आयुष्यातल्या अवघडातल्या अवघड प्रसंगाला शिवछत्रपती स्वतःचं पाऊल पहिल्यांदा घालतात, दुसऱ्या कोणाला पाठवत नाहीत पहिल्यांदा. उदाहरण सांगतो, अफजल खानाला भेटायला जायचंय, विसाजी मुरंबक अफजल खाना एवढा ताडमाड, तेवढीच ताकद आहे त्याच्या अंगामध्ये. रोज महाराज त्याला मुद्दाम मिठी मारून सराव करतायत. अफजल खानाला भेटल्यानंतर आपला हात कुठपर्यंत जातोय, ती वाघनख कुठपर्यंत पोहोचणार, बिचवा कुठं खुपसायचा, याचा सराव रोज करतायत. विचार करा, जर महाराज म्हटले असते की विसाजी माझ्याऐवजी तुम्ही त्यांच्या उंचीचे आहात, तुम्ही त्यांना भेटायला जावं, तर विसाजी नाही म्हटले असते का? अहो, हे मावळे कसे होते? बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या पुस्तकात लिहितात, एका हातामध्ये निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र, घरादारावर यातलं काय ठेवू असं ते विचारतात शिवाजी महाराजांना, आणि काहीही ठेवायला ते तयार आहे. आमचे गुरुजी नेहमी गमतीनं म्हणतात की शिवछत्रपती त्यांच्या आयुष्यात नेहमी यशस्वी झाले, त्याचं एकमेव कारण आहे त्यांना तुम्ही आम्ही भेटलो नाही. खरंच विचार करा, आपण भेटलो असतो त्यांना तर काय झालं असतं? एवढं यश मिळालं असतं का? घरात लग्न आहे, माझ्या घरात लग्न आहे समजा, आणि गुरुजींनी मला सांगितलं नाही तू विस्तारात जा अमुक अमुक ठिकाणी, तर मी गुरुजींना कारण सांगितलं असतं. गुरुजी घरात लग्न आहे तेवढा आवडतो मग जातो. शिवछत्रपतींचे सवंगडी असे आहेत की स्वतःच्या पोटच्या मुलाचं लग्न टाकून ते जातात, सिंहगड जिंकून देतात. 40 वर्षाचे बाजी प्रभू, घरात 5 मुलं आहेत, 2 बायका आहेत, संसारी आहेत, पण शिवछत्रपतींना वाचवायचं तर त्यांना माहित आहे की थोड्या वेळानं आपल्याला इथं मृत्यू येणार आहे, पण ते तयार होतात. शिवाकाशीद आहेत, 19 वर्षाचे आहेत, नुकतं लग्न झालेले असावं, त्यांचं एखादं मूलबाळ असावं, त्यांना फक्त शिवछत्रपतींच्या सारखे दिसत आहेत. आणि ओळख केवढी आहे त्यांची तर अतिशय थोड्या दिवसांची. पन्हाळगडावर शिवाजी महाराज गेले, त्या खालच्या नेबापूर मधले शिवाकाशी, आणि महाराज घेतात त्यांना की ते आपल्यासारखे दिसतात. आणि ज्यावेळेला बिकट प्रसंग येतो त्यावेळेला महाराज त्यांना सांगतात की तुम्ही पालखीत बसा. ते नकार देत नाहीयेत,
त्यांना आनंद कशात आला? आनंद ह्याच्यात आहे की माझ्या अंगावरती माझ्या राजाची कापडं चढणार आहे आणि त्याच्या पालखीत मला बसायला मिळणार आहे. ती मृत्यूची पालखी आहे, त्याला माहित आहे, पण तो बसतो आणि खचतो. हे मावळे सगळे असे. महाराज ज्याला ज्याला जवळ घेतील ना त्याला इतकं आपलंसं करून टाकतात ना की तो त्यांच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतो. त्याच्या आयुष्यातले 2 प्रसंग आहेत. हे बाजीप्रभूंचं नाव घेतलं ते बाजीप्रभू, त्यांचे जे कारभारी होते त्यांनी एकदा बदलफाईट केली. त्यांना पकडून आणलं शिवाजी महाराजांच्या समोर आणि त्यांना चौरंग करून ठार मारलं. चौरंग करून ठार मारणं म्हणजे हात पाय चारी बाजूला ताठ दोरीनं बांधायचे आणि एकाच वेळेला 4 मावळे तलवारीचे वार घालून हात पाय तोडून टाकणे. कृष्णाची बांधल त्यांचं मारून टाकलं त्यांना. बाजीप्रभूंचा कारभार आहे. आता विचार करा, बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय वागायला पाहिजे. पण बाजीप्रभू शिवाजी महाराजांच्या एवढे निकट जातात की त्यांच्यासाठी स्वतःचे प्राण निछावर करून टाकतात. त्यांचा भाऊ पाठोपाठ जातो. काही लढाया अशा असतात की ज्या लढाया कधी अशा चालू झाल्यानंतर कधी थांबत नाहीत. पण 2 लढाया अशा आहेत की त्या 2 लढाया चालू असताना अचानक काही क्षण थांबवलेले आहेत. मुरारबाजी देशपांडे जावळीच्या अरण्यात शिवाजी महाराज मोऱ्यांना हरवायला जातात त्यावेळी तो मोऱ्यांच्या बाजूला लढतोय. चांगला योद्धा आहे. त्याची तलवार बघून महाराज अतिशय खुश होतात आणि युद्ध थांबवतात. काही क्षण युद्ध थांबतं, तोही थांबतोय आणि तो विचारतो काय झालं. त्यावेळेस ते सांगतात अरे इतकी चांगली तलवार चालवतोय, पुन्हा विरुद्ध चालवायची तुला कळत नाहीये. शत्रूच्या विरुद्ध चालव, तू आमच्या बाजूने ये. एवढ्या एका शब्दावरती मुरारबाजी देशपांडे महाराजांच्याकडे येतात. तेच मुरारबाजी ज्यावेळेला पुरंदरावरती लढतात त्यावेळेस दिलेर खान वतनाची लालूच दाखवतो. माझ्या बाजूने ये, कैसा योद्धा हे ये वगैरे बोलतो. त्यावेळेस ते सांगतात तुझ्या वतनावरती मी थुंकतो. त्याच्यामधून ते जात नाही. शिवछत्रपतींचा आमचा गुण आहे की सदगी येणं आहे ना त्यांचं, ते इतकं वेगळं आहे. महाराज ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या वृत्तीचे. तोही त्यांच्या आमचा वेगळा गुण आहे. सगळ्यांचं ऐकून घेतात. समोर आले इंग्रज त्यांचं पण ऐकून घ्यायचं. करायचंय ते मला काय करायचंय तेच करणार. उगाच तुम्हाला कशात तरी सवलत देणार नाही. इंग्रजांनी लिहून ठेवलेलं बरं काय. आयुष्यातला एक प्रसंग अफजल खानाबरोबर तो खंडोजी खोपड्या चालून आला. महाराजांचं मस्तक फिरलेलं होतं त्याच्याकडे बघून. पळून गेल्यानंतर युद्ध झाल्यानंतर अफजल खानाला मारल्यानंतर मात्र त्याला उपरती झाली आणि महाराजांकडे येण्याची इच्छा झाली. महाराजांच्या दरबारातले शहाजी राजांनी दिलेले सरदार कान्होजी जे ते वयानं जास्त आहेत महाराजांच्या पेक्षा. त्यांच्याकडे तो गेला आणि म्हणाला काय की मला परत तुमच्या पदरी घ्या. कान्होजी गेले आणि मग कान्होजींनी सांगितलं की महाराज तो आता सगळं विसरून गेला, अफजल खानाकडे गेलेलं, आपण त्याला आपल्या ह्याच्यात परत घेऊया. महाराज म्हणाले तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात आणि हे सांगताय म्हणून मी घेतो, नाहीतर माझी काही इच्छा नाही. महाराजांनी ते ऐकलं. त्याच्यातला गुण कुठला आहे? ऐकावे जनाचे करावे मनाचे. काय करावं महाराजांनी? त्याला दरबारात यायला सवलत दिली. रोज यायला लागला. रोज येऊन मुजरा झाडतोय त्याचा. काही दिवस गेल्यानंतर मात्र महाराजांनी ऐकावे जनाचे करावे मनाचे जे मनानं करायचं होतं ते ठरवलेलं होतं ते केलं. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या कपाळाची आठवीवर गेली. ज्या पायानं अफजल खानाकडे चालत गेलास ते पाय, त्यातला एक पाय, आणि ज्या हातानं तलवार आमच्यावरती उचललीस तो हात, दोन्ही कलम करायला होतं. कान्होजी पळत आले. म्हणाले महाराज काय केलं तुम्ही? मला शब्द दिला होता त्याला जिवंत सोडणार म्हणून. त्याच्यावरती महाराजांनी सांगितलं की तुमचा शब्द पण आम्ही पाळलेला आहे. त्याला जिवंत सोडलाय, पण आयुष्यभर त्याच्या लक्षात राहायला पाहिजे फितुरीचा काय शिक्षा असते. महाराजांच्यातला हा मोठा गुण आहे. शेकडो म्हटलं ना, शेकडो 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 चांगले गुण आहेत. महाराज द्रष्टे आहेत. पुढं काय होणार त्यांना कळतंय. दूरवरच दिसतंय त्यांना. अफजल खान 7 लाखाची फौज घेऊन खाली येतोय तर महाराज त्याला महाराष्ट्रापुरतं युद्धभूमी ठेवत नाहीये, ती जिंजीपर्यंत नेऊन ठेवतायत. जिंजीपर्यंतचे 111 गड किल्ले ते जिंकून ठेवतायत.
7 लाखाची फौज विखुरली गेली पाहिजे आणि आपल्या मावळ्यांना त्यांना मारणं सोपं गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी जिंजी तयार करून ठेवतात. आणि खरोखरी ते द्रष्टे पण एवढं महाराजांच्या आमचं की ज्या वेळेला राजाराम महाराज रायगडावरती अडकले त्या वाघ दरवाजाने खाली उतरतात, तिथून प्रतापगडावर जातात, तिथून पन्हाळगडावरनं ते थेट जातात, ते जिंजीलाच जातात आणि जिंजीमध्ये 6 वर्ष सुरक्षित ते राहतात. महाराजांचं द्रष्टे पण तेवढं अहो, त्यांच्याकडं काही दैवी शक्ती होत्या महाराजांच्या. 2 उदाहरणादाखल सांगतो, त्या सांगितल्यानंतर तुम्हाला जास्त पटतील. राजगड महाराजांच्याकडे होता, मुरुम देवाचा डोंगर होता आणि त्याच्या समोर तोरणा. तो तोरणा जिंकायला महाराज ज्यावेळेला गेलेले आहेत त्यावेळेला जिंकला आणि तो गड पाहण्यासाठी फिरत असताना त्यांचा सदरा एके ठिकाणी काट्याच्या झुडपात अडकला. राजगड फार बेवसा होता, अजून त्याच्यावरती तटबंदी वगैरे काही नव्हती. पण महाराजांचा सदरा जिथे अडकला तिथं त्यांनी सांगितलं इथं खंडकी लावा. ह्या खंडकी लावल्यानंतर खाली सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे सापडले. माझ्यासारखा एखादा असता तर ते सगळे घरी घेऊन लपून ठेवले असतात, मला सापडले. अहो, गडावर गेल्यानंतर एखादी शिवराई सापडली तरी ती आपण आपल्या खिशात ठेवतो, लपून ठेवतो. आणि महाराजांना सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे सापडले. महाराजांनी सांगितलं हा समोरचा मुरुम देवाचा डोंगर आहे ना, त्याला तटबंदीची आणि शेला पागोटी करा. आणि आपण आता बघतोय तो राजगड काय बनवलाय महाराजांनी, त्याचा आपण कल्पनाच करू शकत नाही. असं दुहेरी तटबंदी काय, ती माच्या काळामधला बालेकिल्ला. सुरत तुटायला गेले, सुरत लुटून झाली आणि गावात फेरफटका मारत असताना वर्णन आहे, महाराज अचानक थांबायचे आणि ह्या घरामध्ये ह्या फरशी खाली उकरा आणि उकरल्यानंतर लपवलेलं धन तिथं सापडायचं. त्या घरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहित नव्हतं आपल्या घरात या फरशी खाली धन आहे. पण ते महाराजांना कसं कळत होतं माहित नाही. देवाबद्दल सश्रद्ध होते म्हणून ही सिद्धी त्यांना प्राप्त होती. देवाला मानत होते. असे शेकडो गुण महाराजांच्यात आहेत. मी सुरुवातीला म्हटलं तसं एक गुण तुम्ही दाखवा की महाराजांचा हा वाईट आहे, तुम्हाला सापडणार नाही. आणि ते गुण आपण आचरणात आणावे ह्याच्यासाठी या गडकोट मोहिमा गुरुजी आयोजित करत असतात. त्या गडकोटांच्या सहवासात जायचं आणि महाराज शिकायचे, त्यांचे गुण आपल्या अंगी मांडायचे, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. त्यांनी जे कष्ट भोगले ते इथे भोगायचे, त्याच्यासाठी या मोहिमा आहेत. पण हे गुण अंगी बाणवले पाहिजे आणि हे बाणवणारी एकच व्यक्ती होती. जवळपास शेकडो गुण बाणवणारी एकच व्यक्ती होती. आणि ती कोण होती तर त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. विद्याच्याच मार्गाने ते चालत होते, त्यांचेच गुण आपल्या आचरणात आणत होते. अहो, दासबोध जो आहे, दासबोध समर्थ रामदासांनी दिलेला, त्याच्यात काही मूर्खांची लक्षणं आहेत. ती मूर्खांची लक्षणं वाचायला लागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 73 मूर्खांची लक्षणं आहेत, त्यातली किमान 60 आपल्या प्रत्येकाला लागू होतात. पडत मूर्खांची लक्षणं आहेत. भरपूर शिकलेला माणूस जास्त मूर्ख असतो. ही पडत मूर्खांची लक्षणं आहेत. तशी उत्तम पुरुष लक्षणं समर्थ रामदासांनी लिहिलेली आहेत आणि ती वाचल्यानंतर लक्षात येतं फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून ती सगळे उत्तम पुरुष लक्षणं समर्थ रामदासांनी लिहिलेली. असे शिवछत्रपती आणि त्यांचे सगळे गुण आत्मसात करणारे संभाजी महाराज. मागच्या वर्षीच एक चित्रपट आला, छावा नावाचा चित्रपट होता. गुरुजी सोडून कुणी बघितला नसेल त्यांनी हात वरती करा. बघितलं नाही तुम्ही? दुर्दैव. आपल्या राजाचा इतिहास सांगणारा तो चित्रपट होता, पण पूर्ण इतिहास त्या चित्रपटात नाही आहे. संभाजी महाराज काय होते ते पूर्ण त्याच्यामध्ये दाखवता आलेलं नाहीये. 1-2 युद्धांपुरते संभाजी महाराज तिथं दाखवलेले आहे.
तो चित्रपट बघितल्यानंतर या सगळ्या महाराष्ट्रात आणि बाहेर परदेशात सुद्धा राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या खूप उत्साह निर्माण झाला. आमच्या राजाचा चित्रपट आला, लोक किती उत्साही होती. अहो, चित्रपट संपल्यानंतर अनेक जण छातीवरती हात ठेवून शिवाजी महाराजांची ती बिरुदावली जोर जोरात गात होते. प्रौढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर यवन शासन प्रपीडक महाराजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आणि त्याचे रीड करून सगळ्या मोबाईलवरती आपल्याला दिसत होते. त्या दुर्दैव हे आहे, चित्रपट पाहायला गेले संभाजी महाराजांचा, बिरुदावली म्हणतायत शिवाजी महाराजांची. कारण अशी कुठली तरी एक बिरुदावली संभाजी महाराजांची पण आहे हे अनेकांना माहितच नाही. मी म्हणतो या चित्रपटाच्या निमित्तानं तरी ते संभाजी महाराजांच्या जवळ थोडेफार तरी पोहोचले. आणि ते पोहोचल्यानंतर काही गोष्टी तात्कालिक असतात बघा, तात्कालिक असतात. त्या वेळेपुरतं ते वाटतं. साधी गोष्ट सांगतो, स्मशानात गेल्यानंतर कुणी जवळचा वारला असेल, त्याच्या चितेला अग्नी दिल्यानंतर आपली जीवनावरची श्रद्धा उडून जाते. काही काळ त्या स्मशानातनं बाहेर आल्यानंतर परत आपण आपल्या मार्गाला लागतो आणि आपलं जीवन जगायला लागतो. तसंच हा चित्रपट बघितल्यानंतर मागच्या वर्षी अनेकांच्या मनामध्ये संभाजी महाराजांच्या बद्दलची भक्ती प्रेम एवढं उचंबळून आलेलं होतं. पण त्या लोकांना खरा खरा संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास माहीत नव्हता. ती जी संभाजी महाराजांची बिरुदावली आहे, ती बिरुदावली अशी आहे, ती बऱ्याच जणांना माहिती आहे. शिवाजी महाराजांची बहीण म्हणून सांगितलं बघ अशी ती बिरुदावली आहे, धर्मवीराग्रणी शिवराज्य भूषण हैंदवी स्वराज्य संरक्षक यवन शासन निर्दालक सनातन वैदिक धर्म संताभिमानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. एक एक विरोध उलगडून सांगतो म्हणजे संभाजी महाराज तुम्हाला कळायला. धर्मवीराग्रणी शब्दाची फोड करूया. धर्मवीर अग्रणी, अग्रणी म्हणजे प्रथम क्रमांकावरती असणार. या हिंदू धर्मासाठी, हिंदुस्थानसाठी अनेक जणांनी आपले प्राणाचं बलिदान केलेलं आहे. म्हणून ते सगळे धर्मवीरच आहेत, सगळे जण धर्मवीर. एक उदाहरण सांगतो. बंदा बैरागी, त्याचं मूळ नाव माधवदास. हा शीख पंथावरती त्याला प्रेम उत्पन्न झालं आणि गुरु गोविंद सिंगांच्याकडे गेला आणि त्यानं तो पंथ स्वीकारला. आणि पुढं अनेक वर्ष औरंगजेबाबरोबर त्यानं युद्ध देऊन त्याला अगदी नाकी नऊ करून टाकलं. त्याचं नाव माधवदास होतं, त्यानं बदलून त्याचं नाव बदलून नंतर बंदा बैरागी केलं. फितुरीमुळं तो 32व्या वर्षी, वयाच्या 32व्या वर्षी पकडला गेला. हा बंदा बैरागी पकडला गेला. औरंगजेबासमोर त्याला सादर केलं. औरंगजेबानं त्याला धर्म बदलायला सांगितला. त्याला नकार दिल्यानंतर त्याची 2 कच्ची बच्ची पोरं औरंगजेबानं त्याच्या समोर आणली. कट्यारीनं त्यांच्या छात्या फोडल्या पोरांच्या आणि ते काळीच बापाच्या तोंडात कोंबलं आणि नंतर बंदा बैरागीला ठार मारून टाकलं. पकडल्यानंतर एका दिवसात ते गेले. तेही धर्मवीरच आहे. गुरु अर्जुनदास आहे. त्यांचे 2 शिष्य आहेत. अहो किती त्या चांदणी चौकामध्ये कढई तापवलेली आहे तेलानं, त्याच्यामध्ये त्यांना उभं केलंय. अक्षरशः पुऱ्या फुगल्यासारख्या फुगून ते दोघं मेलेले आहेत. गुरु अर्जुनदासांना गाय कापलेली आहे, तिच्यामध्ये त्यांना भरलं, ती शिवली आणि यमुनेमध्ये सोडून दिलं त्यांना मरण्यासाठी. हे सगळे जण धर्मवीर आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. गुरु गोविंद सिंगांचे 2 पुत्र, त्यांना भिंतीमध्ये औरंगजेबाने चिडले पकडल्यानंतर. तेव्हाचा प्रसंग सुद्धा ऐकण्यासारखा आहे. 2 मुलं आहेत, धाकटा आणि थोरला आहे, आणि त्यांना भिंतीत ज्यावेळेला चिडायला लागलेले आहेत. हळूहळू एक एक वीट वर चढती आहे.
आणि ज्या वेळेला त्या धाकट्याच्या चेहऱ्यावरती जी वीट येते त्यावेळेला तो थोरला रडायला लागतो. तो धाकटा विचारतो, अरे दादा का रडतोस तू? मरणाला घाबरलास काय तू? आपल्या बाबांनी शिकवलं आपल्याला मरणाला घाबरायचं नाही, तू काय रडतोयस? त्याच्यावरती तो काय उत्तर देतोय की अरे तू धाकटा आहेस, पहिल्यांदा तू चिनला जाणार आहेस आणि तू या देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करणार आहेस म्हणून मला रडायचं. मी मोठा आहे, 2 विटा मला जास्त लावायला लागणार. देशभक्ती काय असते ती बघा. ते 2 पुत्र त्यांना मारलंय औरंगजेबानं, तेही धर्मवीरच आहे. पण संभाजी महाराज धर्मवीराग्रणी आहेत. कुठल्याही राजानं, कुठल्याही छत्रपतीनं 30 दिवस रोज अन्याय, आपल्यावरती अत्याचार सहन करत मृत्यूच्या दिशेने वाटचाल केली आहे असा कुठलाही धर्मवीर नाही, केवळ आणि केवळ संभाजी महाराज आहेत. रोज त्यांच्यावरती अत्याचार केले जातात, एक अवयव तोडला जातो. काय केलं मी ते शेवटी सांगणारच आहे तुम्हाला. पण म्हणून ते धर्मवीर अग्रणी आहे, धर्मवीर अग्रणी. शिवराज्य भूषण आहे. शिवाजी महाराजांनी काहीच नसताना शून्यातून ते शिवराज्य निर्माण केलं. त्या शिवराज्याचे भूषण संभाजी महाराज आहेत. त्याचं कारण काय? ते भूषण काय? शिवाजी महाराजांनी त्याची निर्मिती केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण संभाजी महाराजांनी ते टिकवलं. नुसतं टिकवलं नाही तर वाढवलंय. तुम्ही शवी आवळसकर नावाचे एक लेखक आहे, त्या लेखकांचं एक पुस्तक आहे रायगडची जीवनकथा. त्या रायगडानं काय काय स्थित्यंतर बघितली ते त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा रायगड, त्याची नावं, शिवछत्रपतींच्या काळातला रायगड, शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांच्या काळातला रायगड, त्याच्यानंतर पेशव्यांच्या काळातला रायगड, अशी सगळी वर्णनं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आणि जर लक्षपूर्वक तुम्ही वाचलं ते पुस्तक तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी जे मिळवलेलं होतं त्याच्यामध्ये अनेक पट्टींनी वाढ संभाजी महाराजांनी केलेली आहे. शस्त्रागार असेल, खजिना असेल, हिंदवी स्वराज्याच्या सीमा असतील, सैन्यदल असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये संभाजी महाराजांनी वाढच केलेली आहे, कशात कमतरता नाहीये. संभाजी महाराजांचं आयुष्य आहे ते वयाच्या 32व्या वर्षी गेले, 23व्या वर्षी त्या 32 माण सोन्याच्या सिंहासनावरती ते दुसरे छत्रपती म्हणून बसलेले आहेत. 9 वर्षाचा कालखंड आहे, त्यातली अनेक वर्ष ते युद्धातच जात आहे. पण तेवढ्या काळामध्ये त्यांनी सगळं वाढवलेलं आहे. वडिलांनी जे ठेवलेलं होतं त्याच्यात जो वाढ करतो तो सुपुत्र असतो आणि जो खाऊन संपवतो तो कुपुत्र असतो. संभाजी महाराज सुपुत्र त्यांनी वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये. मध्ये एक सिरियल आली ती बघा, एका लवाडाने काढलेली होती, संभाजी महाराजांच्यावरची सिरियल. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही एपिसोड मी पाहिले तर संभाजी महाराज नेहमी अंतःपुरातच, दुसरीकडे नाहीच. चर्चा अंतःपुरातच सगळ्यांच्या बरोबर. त्यांच्या आयुष्यातली युद्ध दाखवलीच नाहीत त्याच्यात. अण्णाजी दत्तो याला खलनायक करायचं म्हणूनच ती सिरियल काढलेली होती का काय असं वाटायला. वास्तविक आहे अण्णाजी दत्तो तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो की पन्हाळगड जेव्हा 60 माणसांनी हिरोजी फर्जंदानी जिंकला, कोंडाजी फर्जंदानी जिंकला ज्यावेळेला, त्यावेळेस त्यांच्या समवेत आहेत त्या अण्णाजी दत्तो आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात एक नियम होता की मंत्रीगण आहे, अष्टप्रधान आहे, त्यांना नुसतं लेखणी घेऊन बसायचं नाही, हातात तलवार घेऊन लढायला पण यायला पाहिजे. त्यामुळे अण्णाजी दत्तो हे मुत्सद्दी तर आहेतच, त्यांच्याकडे महसुलाचा कारभार आहे, ते लढाई सुद्धा करतात. पण त्या सिरियल मध्ये मात्र त्यांना पूर्ण खलनायक दाखवायचं ठरवलेलं होतं. आणि ते हळूहळू लोकांच्या मनावर बिंबलं. अण्णाजी अण्णाजी म्हणून एक नवीनच संज्ञा सुरू झाली, कुणाला हे ते म्हणायला लागले. पण संभाजी महाराज त्यांच्या 9 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या छत्रपती म्हणून आहेत, त्या ह्याच्यामध्ये 128 लढाया खेळतात. त्यातली एकही लढाई त्या हरत नाही, शेवटची लढाई त्या हरतात फक्त. किती शूर असावे. शिवराज्य भूषण आहेत म्हणून.
हिंदवी स्वराज्य संरक्षण पुढची काही विरोध आहे त्यांचं. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त माझी आहे असंच म्हणून ते जगतात. सतत सतत युद्धात आहेत. ज्या दिवशी ते रायगडावरती आलेले आहेत आणि राज्यकारभार त्यांनी हातात घेतलेला आहे, त्यानंतर काही 2 महिने ते स्थिर सावर होण्यासाठी जात आहेत. आणि त्याच वेळेला औरंगजेबाचा एक सरदार शहाबुद्दीन खान तो रायगडच्या पायथ्याशी येऊन जाळपोळ करताना त्यांना दिसतोय. आणि त्यांच्या लक्षात येते की आता आपण इथं थांबून उपयोग नाही रायगडावरती, आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि औरंगजेबाच्या हद्दीमध्ये जाऊन युद्ध करायचं, शत्रूच्या हद्दीत जाऊन युद्ध करणं महत्व असतं. युद्धनीती आहे त्याचं लक्ष विचलित होत. आणि म्हणून ते बाहेर पडतात आणि औरंगजेबाचं एक ठाणं बुराणपूर ते लुटतात. अहो बुराणपूर म्हणजे काय हो? बुराणपूर म्हणजे औरंगजेब काय म्हणायचं माहितीये? विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ. औरंगजेबाचं पहिलं प्रेम प्रकरण त्या शहरात जुळलेलं होतं, त्यामुळे त्याला विशेष प्रेम होतं. 19 पुरे होते. पुरे म्हणजे बाजारपेठ होती, त्याच्यामध्ये 19 मोठी दुकान होती, त्याच्यामध्ये प्रचंड खजिना होता. बहिर्जी नाहीतच त्यावेळेला हेर होते आणि त्यांनी ती उत्तम बातमी काढून आणली आणि संभाजी महाराजांनी ती बुराणपूरची पेठ सगळी लुटली. त्या 19 पेठा खणती लावून लुटलेल्या आहेत. नुसत्या खणती लावून लुटल्याने वर्णन इतिहासात तिथल्या मशिदी दर्गे भुईसपाट करून टाकलेले आहेत संभाजी महाराजांनी. तेव्हाचे पत्र आहेत, पुरावा म्हणून पत्र आहेत. तिथल्या मुल्ला मौलवी आणि काजीनी पत्र लिहिलेली आहेत की या स्तंभानं आम्हाला नमाज पडायला सुद्धा जागा ठेवलेली नाहीये. त्या औरंगजेबाचा काय तिळपापड झाला असे विचार करा. आणि औरंगजेबाच्या आयुष्यात एकदाच हा प्रसंग आलाय की डोक्यावरचा किमोश काढला आणि जमिनीवरती आपटला आणि जोर स्तंभाला पकडत नाही तोवर तो घालणार नाही. ह्याच्या पूर्वी कधी त्याला तो काढून आपटला नव्हता. संभाजी महाराज हे असे होते. हिंदवी स्वराज्य संरक्षण. तिथून जे बाहेर पडलेले आहे ते सतत युद्धमय परिस्थितीत आहेत. संभाजी महाराजांच्या बद्दल इतर कोणी लिहिण्यापेक्षा इंग्रजांनी काय लिहून ठेवले ते सांगतो. इंग्रज त्यांच्याबद्दल एकच वाक्य लिहितात, द वॉर लाईक प्रिन्स, की ज्याला सतत युद्धमय अवस्था आवडते असाच राजपुत्र म्हणजे संभाजी महाराज. वॉर लाईक प्रिन्स. संभाजी महाराजांना 14व्या वर्षी वयाच्या शिवछत्रपतींनी पाठवलं होतं युद्धावरती. आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबरचे सवंगडी होते, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की ह्या युवराजांच्या बरोबर लढाई करायला आम्हाला आवडतं, आमच्यामध्ये जास्त स्फूर्ती चेतना येते, कारण ते स्वतः हातामध्ये तलवार घेऊन उतरतात युद्धामध्ये. आणि आम्ही जर पराक्रम गाजवला तर युद्धभूमीवरतीच आमचा ते सत्कार करून टाकतात. म्हणजे युद्ध किती आवडत असेल संभाजी महाराजांना त्याचा विचार करा. संभाजी महाराज उत्तम व्यायामपटू होते, तब्येतीने धिप्पाड होते, गोरे पान होते. शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांचं वर्णन. ते खूप आता आहे म्हणून आपल्याला त्यांनी त्यांच्या लिखाणात पत्रामध्ये लिहिलेलं आहे की शिवछत्रपती थोडे काळे सावळे, कपाळातून आलेलं त्यांचं नाक आहे, पाणीदार डोळे आहेत, हात अजानुभाव आहेत, गुडघ्यापर्यंत खाली येत आहेत, पण पायाच्या पावलापासून कमरेपर्यंतची उंची त्यांची कमी आहे. आणि शेवटी ते पत्रात लिहितात त्या की ज्या वेळेला आम्ही दरबारात गेलो आणि आमच्या मागण्या त्यांच्या समोर सादर केल्या त्यावेळेला त्यांनी हसून विषयांतर करून त्या मूळ प्रश्नाला बगल देऊन आमची बोळवण केली. शिवछत्रपती किती मुत्सद्दी होते त्याचं उदाहरण आहे. शिवछत्रपती काळे सावळे होते याचं कारण का तर वयाच्या 16व्या वर्षापासून शेवटपर्यंत अखंड ते युद्धातच होते, घोड्यावरतीच होते. त्या उन्हामुळे ते काळवंडले असतील. संभाजी महाराज गोरेपान आहे, ते पण युद्ध तर होते नाही असं नाही, पण मूळचा वर्ण गोरा आहे. शहाजी राजांचा जसा वर्ण आहे, शहाजी राजांचा जसा बांधा होता तसा शंभूराजांचा बांधा आहे. एक आणखी एक उत्तम साम्य सांगतो शिवछत्रपतींच्यातलं आणि संभाजी महाराजांच्यातलं. एवढं मोठं साम्य आहे दोघांच्यातलं ते
की दोघांच्या वरतीही संस्कार कुणी केलेले आहे, तर दोघांही पिता पुत्रांवरती संस्कार केलेले आहेत ते जिजामातांनी केलेले आहेत. शिवछत्रपती लहान होते तेव्हा आईच्या मांडीवरती बसून रामायण महाभारत सगळं ऐकत होते. तसंच संभाजी महाराजांची आई ते 2 वर्षाचे असताना गेल्यापासून त्यांच्यावरती संस्कार केलेले आहेत. त्यांच्यावरती संस्कार केलेले आहेत ते जिजामातांनीच केलेले आहेत. तेवढे भाग्यवान असतील विचार करा संभाजी महाराज. आणि म्हणूनच त्या दोघांच्या स्वभाव धर्मामध्ये खूप साम्य आहे. दोघेही युद्धप्रिय आहेत आणि म्हणून ते हिंदवी स्वराज्य संरक्षक आहेत. यवन शासन निर्दालक आहेत. शिवछत्रपतींच्या बिरुदावलीमध्ये यवन शासन प्रपीडक आहे. संभाजी महाराजांच्या बिरुदावलीत यवन शासन निर्दालक आहे. शिवाजी महाराजांनी पीडा दिली औरंगजेबाच्या, आदिलशहाच्या, निजामशहाच्या, कुतुबशहाच्या सगळ्या सैन्याला. पण संभाजी महाराजांनी काय केलंय तर निर्दालनच केलेलं आहे. जो जो खान चालून आला त्याला ठार मारायचंच ठरवलं त्यांनी. आणि म्हणूनच शिवछत्रपती गेल्यानंतर औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन संभाजी महाराजांना मारण्यासाठी आला. त्यावेळेला त्याचे 33 नातेवाईक तडफडत होते संभाजी महाराजांना मारण्यासाठी. कारण ते मारल्यानंतर मगच अंगावर तो डोक्यावरती किंवा चढवला होता त्यांचा राजा. यवन शासन निर्धारक. अहो एक उदाहरण सांगतो. तो बेळगावच्या जवळ एक रामघाट म्हणून आहे. आजही त्या रामघाटात गेलो, मी मुद्दाम गेलो तर त्या रामघाटामध्ये कधी जाण्याचा योग आला तर मुद्दाम बघून या. त्या रामघाटामध्ये आपल्यापेक्षाही उंच गवत आहे. अनेक विषारी श्वापद प्राणी फिरतात असतात तिथं. अर्धा किलोमीटर गेल्यानंतर मी परत आलो त्यातनं, खाली जाऊ शकलो नाही. गोव्याला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणजे रामघाट. त्या रामघाटामध्ये औरंगजेबाचा पुत्र मुअज्जम मोठं सैन्य घेऊन आला संभाजी महाराजांना मारण्यासाठी. संभाजी महाराज त्यावेळेला गोव्यात आहेत आणि बेळगावकडनं गोव्याला जायला सगळ्यात जवळचा मार्ग तो रामघाट होता. आत्तापेक्षा तो विषण होता. तिथून त्याचे फौज खाली उतरायला गेले. संभाजी महाराजांना कळल्यानंतर त्यांनी गोव्याच्या त्या पोर्तुगीजांना तसंच ठेवलं. त्या कोंदिदा अल्वेरला तिथल्या विजयीला मारण्यासाठीच गेले ते संभाजी महाराज गोव्यामध्ये. पण एका वेळेला 2 शत्रू अंगावर घ्यायची नाही, ती शिवाजी महाराजांची नीती त्यांनी आचरणात आणली आणि गेले ते थेट त्या मुअज्जमवर चालून गेले. मुअज्जमची कोंडी केली आणि त्याच्या पाण्यामध्ये, पाणी पिण्याचं पाणी त्याला जे मिळत होतं त्याच्यामध्ये विष मिसळलं. त्याची माणसं मारायला लागली. वर्णन आहे त्याची घोडी गवत म्हणून एकमेकाच्या शेपट्या खायला लागली. शेवटी तो शरण आल्यानंतर फक्त अंगावरच्या कपड्यानिशी त्याला परत पाठवलेला आहे. शिवाजी महाराजांनी जसं कारतलत खानाला परत पाठवलं होतं ना तसं परत पाठवलं त्याला. मोठी संपत्ती मिळाली संभाजी महाराजांना. तिथून उठले ते थेट टिटवाळ्याला गेले. त्या हसन अली खानावरती हल्ला केला. हसन अली खानाची अवस्था अशी झाली, आता संभाजी महाराज मला मारणार म्हणून तो तिथल्या धुळीमध्ये पडला. अंगाला धूळ लावून घेतली आणि आपला चेहरा ओळखून असा करून बसला. तो प्रचंड जखमी झालेला होता. नंतर तो मेला. यवन शासन निर्धार. सनातन वैदिक धर्म संताभिमान. हा जो सनातन हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म आहे, इथले संत परंपरा आहे, त्या सगळ्यांचं रक्षण करण्याची ही जबाबदारी आमची आहे असं संभाजी महाराज समजत होते. संभाजी महाराजांनी एक केलेलं दानपत्र आहे. पाकरे शास्त्री म्हणून होते, त्यांना दिलेलं ते दान आहे. 10 फुटी दानपत्र आहे. 10 फुटी. आजही पुण्यामधल्या त्या म्युझियम मध्ये ते दानपत्र ठेवलेलं आहे बघण्यासाठी. त्याची प्रतिकृती पुस्तकांमध्ये बघायला मिळते. आणि त्या दानपत्रामध्ये ते आपल्या वडिलांचाही उल्लेख करतात की त्यांचा जन्म झालाय तो म्लेच्छांचं निर्दालन करण्यासाठी झालेला आहे. जागोजागी अनेक ठिकाणी संभाजी महाराजांनी मोठ्या मंदिरांना असतील, मठांना असतील, आपल्याला माहित असलेला सज्जनगड, तो सज्जनगड समर्थ रामदासांना दिलेला आहे. तिथलं मंदिर बांधून गेले ते संभाजी महाराजांनी बांधून गेले. सनातन वैदिक धर्म संताभिमानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज.
ही बिरदावली. दुर्दैवानं तो चित्रपट बघितल्यानंतर कोणीही म्हणताना दिसलं नाही, पण ती माहीत असली पाहिजे म्हणून मुद्दाम आज तुम्हाला सांगितलं. ही सांगत असताना संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व उलगडून सांगितलं जातं, पण थोडस मुद्दामच संभाजी महाराजांचं बालपण, संभाजी महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग सांगतो आणि मग आपण बलिदान मास का करतो आणि कशासाठी करतो ते तुमच्या लक्षात. मग अशी म्हटलं तसं 2 वर्षाची असताना आई गेली, पोरके झाले. त्या जवळच पुरंदरवरती त्याचा जन्म झाला होता, राजगडावरती आलेले होते. पुरंदर आणि राजगडच्या जवळच कापूर ओळ म्हणून गाव आहे. धाराऊ आई म्हणून तिथे होती. तिला 2 पुत्र होते. त्या 2 पुत्रांना घेऊन ती गडावरती आली. जिजामाताने तिला बोलावलं आणि तिच्या अंगावरचं दूध संभाजी महाराज प्यायला लागले. ते पिऊन ते मोठे झाले. लहान असतानाच वडिलांच्या शेजारी बसून, हो, राज्याभिषेक सुद्धा त्यांनी वडिलांच्या शेजारी बसून तो पाहिलेला आहे, युवराज म्हणून. सगळ्या गोष्टी ते आत्मसात करतायत. न्याय निवाडे आपले वडील कसे करतात ते बघतायत. परकीय समोर आल्यानंतर कसे वागतात ते बघतायत. युद्धावरती जाताना त्यांची काय परिस्थिती असते ते बघतायत. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी ते आत्मसात करतायत. आणि त्याच काळामध्ये 9 वर्षाचे असताना त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग येतो. पुरंदरचा तह होतो. मुरारबाजी देशपांडे मारले जातात आणि शिवछत्रपती आपली आणखी हानी होऊ नये म्हणून तो तह स्वीकारतात मिर्झाराजेबरोबर. आणि नाईलाज असतो 5000 मनसबदारी स्वतःला घ्यायला लागणार की आपल्या पुत्राला, 9 वर्षाच्या पुत्राला घ्यायला होतं. संभाजी महाराज साहजिकपणे ती मनसबदारी घेतात. वडिलांनी सांगितलं म्हटल्यानंतर त्याच्या शब्दाबाहेर ते नाही येत, पण ती स्वीकारण्यासाठी दिलेर खान आणि मिर्झा राजेंच्या तंबूमध्ये त्यांना जायला लागतं. तिथं गेल्यानंतर त्यांना ती मनसबदारी मिळते, नजराणे मिळतात, एका ताटामध्ये ठेवलेली तलवार रत्नजडित मिळते, कट्यार मिळते, पोशाख मिळतो आणि त्याच वेळेला दारामध्ये एक हत्ती बांधून ठेवलेला असतो. तोही सजवलेला हत्ती असतो. शिवछत्रपतींना या सगळ्या तहामध्ये आपले 23 गडकोट या औरंगजेबाला द्यायला लागलेले असतात आणि काही संपत्ती पण द्यायला लागते. ही जे गडकोट दिलेले आहेत त्याचा डाच संभाजी महाराजांना सुद्धा छोट्याशा 9 वर्षाच्या, कारण महाराज त्या गडकोटांवरती किती प्रेम करतात ओतप्रोत ते त्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला तो दिलेर खान त्यांना विचारतोय की आम्ही हे सगळा नजराणा दिला तुम्हाला ताटात भरून, तो तुम्ही उचलून घेऊन जाऊ शकाल, पण हा मोठा हत्ती तुम्ही कसा नेणार उचलून. त्याच्यावरती ते छोटं बाळ 9 वर्षाचं म्हणतंय की नजराणा तर आम्ही घेऊच, हा हत्ती साखळदंडानं आम्ही ओढून घेऊन जाऊ, पण तुम्ही आमच्या आबासाहेबांचे 23 गडकोट घेतले ते कसे नेणार विचार सांगा. मिर्झाराजे सांगतात त्यांच्या नादाला लागू नका, ते शिवछत्रपतींचे पुत्र आहेत. पुढं त्या आग्र्याच्या दरबारात जायला लागतं. औरंगजेबाचा वाढदिवस आहे. शिवछत्रपती आज जातात, त्यांना मागच्या रांगेत उभं केलं जातंय. त्यांना प्रचंड राग येतो त्या गोष्टीचा. पुढं उभं केलं असतं तर औरंगजेबावरतीच हल्ला करून ती गादी काबीज करायची त्यांनी ठरवलेलं होतं. ते साध्य होत नाही म्हटल्यानंतर ते चिडतात आणि आहे तिथूनच ओरडतात. त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये बोलायलाही हे परवानगी नाहीये. औरंगजेब ज्या रस्त्यानं चालत जातोय त्या रस्त्याचं चुंबन घेत जायचंय, तोंडावरती रुमाल ठेवून बोलायचं, मान वर करून बोलायचं नाही, बघायचं नाही, तो जे काय सांगेल ते ऐकायचं. बाहेर जाताना पाठ दाखवायची नाही, कुर्मिसात करत मागं 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 जात जायचं. असले नियम त्याच्या दरबारचे. आणि त्या दरबारात शिवछत्रपती कडाडतात. एक वेळा मी मत पत्करू, खरं अपमान सहन करणार नाही, आणि पाठ दाखवून संभाजी महाराजांना घेऊन ते निघून जातात बाहेर. पहिल्यांदा घडतं असं. संभाजी महाराज सुद्धा द्वेषानं त्या औरंगजेबाकडे बघतात आणि औरंगजेब त्या दोघांना कैदेत टाकतो, नजर कैदेत. पुढं काही महिने ते नजर कैदेत असताना मात्र संभाजी महाराजांना रोज दरबारात यायला लागते 5000 मनसबदारी. त्यावेळेला तो औरंगजेब सुद्धा एक दिवस संभाजी महाराजांना म्हणतोय, त्याच्या दरबारामध्ये कुस्ती चालली असते, मल्ल कुस्ती खेळत असतात, सगळेजण बघत असतात. आणि त्यावेळेला तो विचारतोय की वर्ण त्या उंचावरून त्या मयूर सिंहासनावर विचारतोय, तू शंभूराजे खेलोगे का कुस्ती इन मल्लों के साथ.
त्यावेळेला ते म्हणतात इन मल्लों के साथ क्यों, एका शहजादा भेज दो तुम्हारा उसके साथ खेळेंगे. औरंगजेबाची बोलती बंद होऊन जाते. त्याला त्याच वेळेला लक्षात आलेलं असतंय की हे काय बीण आहे शिवाजी महाराजांचं, काय बीज आहे त्याच्यामध्ये, ते त्याच वेळेला कळलेलं असते. आणि म्हणून तो नंतर तो आटापिटा करतोय की माणूस खाली आपटतो त्यांना मारण्यासाठी. शिवाजी महाराज सुटतात. सुटत असताना आपल्या खजिन्याचा एकही रुपया ते घालवत नाहीत, आपला एकही सैनिक कमावत नाहीत, एकही घोडा घालवत नाहीत, एकही हत्ती घालवत नाहीत, सगळं घेऊन माघारी येतात. मुलाला तिथं ठेवतात. मोरोपंत पिंगळ्यांचे मेहणे त्यांच्या इथं ठेवतात संस्कृत शिकायला. संभाजी महाराज त्या काळामध्ये तिथं चांगलं संस्कृत शिकतात. आणि नंतरच्या काळात नखशिखा, नायिका भेद, बुधभूषणम अशी संस्कृत काव्य ते रचतात. त्यांच्याबद्दल लिहून ठेवलंय. त्यांना एकूण जवळपास 14 भाषा येत होत्या संभाजी महाराजांना. म्हणजे काय अभ्यास केला असेल 32 वर्षाच्या वयात, ते विचार करा. सुटून आल्यानंतर एक प्रसंग घडतो. शिवाजी महाराज एकटेच येतात. आपल्याला माहित होतो प्रसंग. जिजामातांना भेटतात. जिजामाता म्हणतात शंभूराजे कुठे आहेत. त्यावेळी ते सांगतात ते वाटेत येतानाच खस्त झाले. मुद्दाम ती आवळी उठवलेली असते. औरंगजेबानं त्याचा शोध थांबवावा म्हणून. आणि ते खरं वाटावं, कारण जवळपास कोणी फितूर असतात ते बातमी देत असतात, ते खरं वाटावं म्हणून त्यांचं ते श्राद्ध आणि तर्पण पण करतात. संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध आणि तर्पण कुणीच केलं नाही हो. त्यांचे तुकडे तुकडे कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले. त्यांना भडांनी दिला गेला. कदाचित नियतीनं ते वडिलांच्या हातनं आधीच करून घेतलं, ते राजगडावरती करून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र संभाजी महाराज परत येतात आणि औरंगजेबाला ज्यावेळी कळतं त्यावेळी त्याचा तीळ पापड होतो. आणि आयुष्यभर ती सल राहते की या दोघांना मी का मारलं नाही त्याच वेळेला. ज्या दिवशी मारणार आहे त्याच्या आदल्या दिवशी हे पसार झालेले दोघं. पण संभाजी महाराज आल्यानंतर पुढच्या काही वर्षात, 5 वर्षात, 14 वर्षी शिवाजी महाराज त्यांना युद्धावरती पाठवतात. 23व्या वर्षी ते गादीवरती बसतात. शिवछत्रपती ज्या वेळेला जातात त्यावेळेची परिस्थिती बिकट असते. त्या रायगडावरती कधी शिरलेला असतो आणि सोयराबाईंच्या मनामध्ये कुठेतरी पाप येतं. आणि माझ्या मुलाला, राम राजाला छत्रपती व्हायला मिळावं, संभाजी महाराजांना मिळू नये म्हणून ते आट्टापिटा करतायत. अष्टप्रधान मंडळातल्या काही जणांना आपल्या बाजूला घेतात. शिवछत्रपती गेलेत, निवर्तलेत ही बातमी पन्हाळगडावर संभाजी महाराजांना कळून देत नाही. ती कळते हेरांच्याकडनं. आणि यायची तयारी करत असताना रायगडावरनं संभाजी महाराजांना पकडायला काही जण निघतात. त्याच्यात ते अण्णाजी दत्त आहेत, मोरोपंत पिंगळे, नाईलाजानं ते सगळे जण येताना, हिरोजी फर्जंद आहेत ते सगळे येताना तळबीडला थांबतात. तिथं संभाजी महाराजांचे सावत्र मामा हंबीरराव मोहिते त्यांना ते घेऊन बरोबर पन्हाळगडावरती जातात. आणि जाताना त्यांना सांगतात आपले काय योजना आहे की तिथं जाऊन संभाजी महाराजांना पकडायचं, कैदेत टाकायचं आणि राजाराम महाराजांना छत्रपती करायचं. वास्तविक राजाराम महाराज हे सख्खे भाचे हंबीरराव मोहितेंचे. पण त्यावेळेला ते दया दाखवत नाहीत. पन्हाळगडापर्यंत गेल्यानंतर ह्या सगळ्यांना ते कैद करतात आणि संभाजी महाराजांची बाजू धरतात. मगाशी म्हटलं ते बुराणपूर लुटताना हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांच्या बरोबर आहेत. रायगडावरती आल्यानंतर ह्या सगळ्यांना संभाजी महाराज नजर कैदेत ठेवतात. कुणालाही शिक्षा करत नाहीत. सोयराबाईंना सुद्धा नजर कैदेत ठेवतात. काही वेळा राजांना कठोर व्हावं लागतं आणि त्या पद्धतीने ते कठोर होतात. त्यांना नजर कैदेत ठेवतात केलेल्या कर्माचं फळ म्हणून. एक 6 महिन्यानंतर परत सगळ्यांना बाहेर सोडतात. त्याच वेळेला एक प्रसंग घडतो. औरंगजेबाचा एक पुत्र, एक मोजम आहे, अजम आहे, कामबक्ष आहे, तसा एक अकबर नावाचा पुत्र आहे. तो संभाजी महाराजांचा समवयस्क आहे. तो अकबर वडिलांच्या विरुद्ध बंड करतो आणि तो पळून येणार आहे. जायचं कुठं पळून. त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो. तो मुद्दाम प्रसंग सांगतो. अकबर औरंगजेबाच्या विरुद्ध उभा ठाकतो आणि सगळे राजपूत त्या अकबराच्या बाजूने येतात. आता औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली की हे जर राजपूत आणि अकबराचं सैन्य एकत्र झालं तर नक्की मी हारणार. पण औरंगजेब एवढा धूर्त आहे की तो फक्त एक कागदी पत्र नाचवतो आणि सगळा डाव कलटी मारतो. तो काय करतो, त्यात एक पत्र पाठवतो,
गुपचूपपणे पत्र पाठवलं असं दाखवतो. त्या पत्रामध्ये लिहितो, अरे अकबरा, तू माझा मुलगा आहेस, तुझी योजना अतिशय उत्तम आहे, हे सगळे राजपूत आपल्या विरुद्ध एक व्हायला लागले, तू त्यांना एकाच वेळेला माझ्या समोर आणतोय, तू आणि मी दोघं मिळून यांना संपून टाकू. आणि ते पत्र अकबराच्या हातात पडेल असं करत नाही तो. ते पत्र पडेल त्या दुर्गादास राठोडच्या हातामध्ये. दुर्गादास राठोड ते पत्र वाचतो. बाकीच्या त्याच्याबरोबरचे काही जण पत्र वाचतात. दुर्गादास राठोडचा विश्वास बसत नाही, कारण त्याला औरंगजेब काय माहितीये. पण बाकीचे राजपूत असतात ते वाचतात आणि एका रात्रीत अकबराला सोडून सगळे पळून जातात. अकबराला आता पळून जाण्या वाचून इलाज नसतो, जायचं कुठं. त्यावेळेला त्याला बलाढ्यपणा या पूर्ण देशामध्ये ते लक्षात येतो आणि तो संभाजी महाराजांच्या चरणी, आणि मला तुमच्याजवळ ठेवून घ्या म्हणून सांगतो. संभाजी महाराज त्याला सुधागडच्या पायथ्याशी परळी गावात तिथं छावणी करून देतात. आणि त्याच दरम्यान इकडं सोयराबाई नजर कैदेतून सुटल्या आणि त्या एक पत्र लिहितात, अकबराला पत्र लिहितात. आणि त्या पत्रामध्ये लिहितात की तुम्ही आणि मी एकत्र येऊया, आम्ही इकडचं राज्य करतो, तुम्हाला दिल्लीचं राज्य करायला देतो, पण संभाजीला अटक करून घ्या. अकबर संभाजी महाराजांशी एकनिष्ठ असतो. तो निरोप पाठवतो की तुमचेच घर भेटी आहेत, तुम्हाला अटक करायला लागेल. आता मात्र संभाजी महाराज जास्त कठोर होतात आणि जे जे या कटात सहभागी आहेत त्यांना कठोर शिक्षा देतात. कुणाला हत्तीच्या पाय देतात, कुणाला नजर कैदेत टाकतात, कुणाला भिंतीत चिडून टाकतात, कुणाचा तरी कडेलोट करतात. कारण हिंदवी स्वराज्य राखायचं असेल वडिलांनी निर्माण केलेलं, तर ह्या गोष्टी करायला लागणार असतात. ह्याच्यात एक गोष्ट असते, संभाजी महाराजांची गती. त्यांची गती प्रचंड आहे आणि ती गती ह्या जुन्या लोकांना पेलवत नाहीये, अजिबात पेलवत नाहीये. आणि म्हणून ते मागं राहायला लागले आणि त्या नादात ते संभाजी महाराजांच्या विरुद्ध कट करतात आणि त्याचं ते फळ भोगतात. मोरोपंत पिंगळे तेवढे नाईलाजानं त्याच्यात असतात, म्हणून त्यांना तिथं रायगडावरतीच फिरण्याची सुद्धा मुभा असते. शिवछत्रपती गेल्यानंतर काही दिवसातच ते निवडतात. सोयराबाईंच्या बद्दल कटू भावना संभाजी महाराजांच्या मनामध्ये अजिबात नाही आहे. ते म्हणतात, ह्या माझ्या आईचं मन एखाद्या आरशासारखं स्वच्छ आहे असं वर्णन त्या आईचं करतात, सोयराबाईंचं करतात. म्हणजे जी आई त्यांच्या विरुद्ध काही कटकारस्थान करते तिच्या विरुद्ध ते असं बोलतात, तिच्या बाजूने बोलतात. या सगळ्या घडामोडी घडत आहेत. पण त्याच वेळेला शिवछत्रपतींच्या काळामध्ये असलेले शत्रू आता वाढलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही थोडी, मोगलशाही होती. सिद्धी हळूहळू लोकांवर काढतो. इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, फ्रेंच अजून यायचे आहेत, डच यायचे आहेत थोडे, त्यांनी लोक वर काढायचे. पण त्याच वेळेत एक संभाजी महाराज ज्यावेळेला गाडीवरती बसतात त्यावेळेला हे सगळे शत्रू आहेत. डच, पोर्तुगीज, फ्रेंच वाढलेले आहेत. आता सिद्धीतर आक्रमण झालंय. वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून संभाजी महाराज त्या सिद्धीवरती हल्ला करतात. जंजिऱ्यावरती तोफा टाकायला लागतात. तोफा टाकायला लागल्यानंतर सिद्धी असा होतोय की आता शरण येणार. त्याच वेळेला मी म्हटलं तसं तो हसन अली खान तिकडून चालत येतोय. म्हटल्यानंतर संभाजी महाराजांचं युद्ध अपुरं घेऊन जायला लागतंय. पण संभाजी महाराज त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना आठवून समुद्रामध्ये पालाणे घालतात. तिथं रामाने जसा सेतू बांधला होता तसा सेतू बांधला. तो सेतू बघून तो सिद्धी शरण यायला निघालेला. त्याच्यानंतर संभाजी महाराज गोव्यावर स्वारी करतात, कारण गोवा हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते जिंकण्याचं. आणि गोव्याचा जो पराक्रम आहे ना तो संभाजी महाराजांचा मुद्दाम वाचा. आता मी तो सांगण्यात वेळ घालवत नाही. तो कोणतीचा अळवेर होता ना त्याला त्यांनी एवढं हरवलेलं आहे. त्याचं वर्णन थोडक्यात सांगतो की गोव्याचा जो किल्ला आहे, फोंड्याचा किल्ला, आतमध्ये येसाची कंक आणि कृष्णाची कंक अडकले आणि बाहेर त्या कोंडीला अळवेरचं सैन्य आहे. त्यावेळेला वर्णन आहे इतिहासामध्ये संभाजी महाराज हातामध्ये भवानी तलवार घेऊन 700 लोकांची फौज घेऊन आत गेले. त्या कोंडीला अळवेर समोर गेले, पोर्तुगीज अधिकाऱ्यासमोर. आत जाऊन त्यांनी कुमक पुरवली. येसाची कंकांना, कृष्णाची कंक जखमी झालेले होते, त्याच अवस्थेत ते नंतर गेले. पण संभाजी महाराज बाहेर पडले आणि त्या भवानी तलवारीनं संभाजी महाराजांनी 300 पोर्तुगीज कापून काढलेले. 300 वर्णन नाही तसं वाचा होतं. तो कोणती तालुक्यात पळत सुटला. त्यानं मांडवी नदीमध्ये आपलं घोडं घातलं आणि तो पलीकडे गेला. संभाजी महाराज बेभान झाले. त्यांनी आपलं घोडं पाण्यामध्ये घातलं. मांडवीला अचानक त्या खाडीतनं पूर आला. संभाजी महाराज वाहून चालले.
खंडोबाला चिटणीसांनी लगाम धरून संभाजी महाराजांना बाजूला घेतला आणि सांगितलं, पळून पळून जाईल कुठं थांबा, आपला जीव धोक्यात घालू नका. तरी बाजूला घेतला. संभाजी महाराज तिथं थांबलेले होते. तो कोंदीला आलेला गेला. सेंट झेवियरचं जे प्रेत मम्मी म्हणून जतन करून ठेवलेलं आहे तिथं गोव्यामध्ये, ते त्यांना अवेळी बाहेर काढलं आणि त्याला करुणा वाटली, मला वाचव. संभाजी महाराजांचा पराक्रम हा असा होता. हातामध्ये भवानी तलवार घेऊन ते लढलेले आहेत नेहमी. आता नुकतंच आमच्या इचलकरंजीमध्ये सांगलीजवळ संभाजी महाराजांची मूर्ती बसवली, अतिशय देखणी बसवली. आणि ते कार्यकर्ते ती मूर्ती बसवत असताना, तयार होत असताना मुद्दाम एक दिवस मला तिथे घेऊन गेले आणि मला म्हणाले की तुम्ही काही त्याच्यात दोष असतील तर सांगा. नेमकं त्या मूर्तिकारानं संभाजी महाराजांची तलवार अशी वाकडी केलेली होती, हाताची तलवार. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळच नव्हती, कवड्यांची माळ नव्हती मोठी. त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते एखाद्या वयस्क माणसाच्या चेहऱ्यावरती असावेत असे होते. पायाची ढग विचित्र होती. या सगळ्या गोष्टी बारकाईने बघून त्यांना सांगितलं की हातावरची तलवार आम्हाला ती सरळच पाहिजे, ती भवानी तलवारच पाहिजे. त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ मोठी पाहिजे, कारण शेवटच्या क्षणाला औरंगजेबाने ती हिसकावून घेतली. तो त्या माळेला हात लावून ती शिवाजी महाराजांच्या गळ्यातली माळ त्यांच्या गळ्यामध्ये होती. कपाळावरती शिवगंध नेहमी आडवं लावत होते, ते शिवभक्त होते, ते त्याच्यात यायला पाहिजे म्हटलं. चेहऱ्यावरचे भाव 23व्या वर्षी गादीवर बसलेले आहेत, ते 32व्या वर्षी गेलेले आहेत. किती तरुण भाव असतील त्यांच्या चेहऱ्यावरचे, ते तसेच यायला पाहिजे. आणि डोळ्यामध्ये सरळ पाहिजे म्हटलं त्यांच्या, ती होती तशीच यायला पाहिजे. पेंगुळलेले डोळे अजिबात नको. ते सगळे बदल त्या मूर्तिकारात केले आणि गुरुजींच्या हस्ते त्या मूर्तीचं त्याचं उद्घाटन झालं. मुद्दाम ती मूर्ती बघली. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. सतत 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 युद्धमय परिस्थितीत आहे. एक क्षण त्यांच्या आयुष्यातला त्यांनी घालवलेली आहे. आपण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो, अफजल खानाचा शाहिस्तेखानाची बोटं तोडली, सुरत लुटली, त्यांची युद्ध वाचत असतो. पण संभाजी महाराजांची युद्ध कुणालाच माहित असतात. एक दोन युद्ध आपल्याला ही माहिती आहे तेवढीच, बाकी फार युद्ध माहित नाही. 128 लढाई आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. एक स्वतंत्र वेगळं व्याख्यान आहे त्याचं. एक सांगेल खूप सारं प्रश्नात मी वेळ घालत नाही, बलिदान मासावरती येणार आहे. संभाजी महाराजांची प्रेरणा या सगळ्या इथल्या मावळ्यांच्या मध्ये बसलेली होती. आणि म्हणून 7 लाखाची फौज घेऊन औरंगजेब आल्यानंतर त्याला तोंड द्यायला इथले सगळेजण तयार आहेत. हा औरंगजेब सुद्धा हुशार आहे. आल्या आल्या त्यानं आदिलशाही खाऊन टाकली. आदिलशाही नेस्तनाबूत केल्यानंतर त्यानं काय करावं? त्यानं जसं संभाजी महाराजांच्यावरती हल्ला केला, त्यांना पकडलं, त्यांना त्याच्यावरती अत्याचार केले, तसा अत्याचार केली त्यांच्या धर्माचा. त्याला शेजारी गाडीवर बसवलं, त्याच्यातले काही जण आपल्या सैन्यात घेतले. कुतुबशाहीला असंच केलं. तिकडे गेल्यानंतर ती जिंकली आणि जिंकल्यानंतर तिथले काही सैनिक आपल्या बाजूने घेतले. आता हे जे सगळे आलेले बाहेर आलेले असतात ना, ते जास्त कट्टरपणे वागायला बघत असतात. आणि तसाच एक सरदार मुकद्दर खान नावाचा कुतुबशाहकडनं आलेला होता, शेख निजाम मुकद्दर खान आणि त्याचा पुत्र इखलास खान. हे दोघं जण संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जंग पछाडत होते. त्याचं कारण असं होतं की औरंगजेबाच्या मनातली इच्छा जर आपण पूर्ण केली तर आपल्याला सेनापती पद तो देईल. ही इच्छा मनात बाळगून ते काही गोष्टी करतात दोघं जण पिता पुत्र. आणि संभाजी महाराज एक न्याय निवाडा करण्यासाठी संगमेश्वरला गेलेले. काही इतिहासकारांनी लिहून ठेवलं की संभाजी महाराज तिथं गंमत करायला गेले होते. तिथं त्यांनी मद्यप्राशन केलेलं होतं. अमुक बरंच लिहून ठेवलं. प्रत्यक्षात कागदपत्र जेव्हा सापडली ना, त्यावेळेला लक्षात आलं की त्याच्या आदल्या दिवशी, ज्या दिवशी पकडले गेले त्याच्या आदल्या दिवशीची दिनांक आहे, त्या दिवशी त्यांनी तिथं मोठा न्याय निवाडा केलेला. तो काय बेशुद्धीत केलेली आहे. पण जन्मल्यापासून 2 वर्षात आई जाते आहे, नंतर सावत्रही आपल्याकडं परक्या नजरेनं बघते, वडील आपल्याला पन्हाळगडावरती ठेवतात भांडणं नको म्हणून. असं जीवन जगणारे संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात कायम उत्ताप आलतच आहे.
नियती त्यांच्याकडे नीट बघतच नाही अशी अवस्था आहे. आणि त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांच्या बद्दल अनेक वाईट गोष्टी लिहिल्या गेल्या. त्या वाईट गोष्टी कुठल्या? संभाजी महाराज व्यसनी होते, संभाजी महाराज मोगलांना मिळाले, संभाजी महाराज तापट होते, संभाजी महाराजांची अनेक प्रकरण होती, गोदावरी असेल किंवा थोरातांची कमळा असेल, या सगळ्याची उत्तरं आता मी तुम्हाला देत बसत नाही. शंभू राजे नावाचं पुस्तक आपल्याकडे आता आणलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सुगर शेवडेनी याच्या सगळा उहापोह केलेला आहे सगळ्या गोष्टींचा, की संभाजी महाराज यातले काहीही दोषी नव्हते. मित्रांनो, मुद्दा मी गंमत सांगतो तुम्हाला. अनेक वर्षांपर्यंत संभाजी महाराज असेच होते हे महाराष्ट्र म्हणत होता. बाबासाहेब पुरंदरांच्या पुस्तकातलं वाक्य सांगतो, सूर्याचा किरण अंधाराला जाऊन मिळाला. बाबासाहेबांच्याकडे पण पुरावे नव्हते संभाजी महाराज कसे आहे. आमच्या गुरुजींनी ध्यास घेतला, अक्षरशः ध्यास घेतला. संभाजी महाराज असे नसणारच, शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत म्हणजे ते कसे असणार हे समाजाला कळलं पाहिजे, ह्याचा ध्यास गुरुजींनी घेतला. आणि मग त्यांनी तो ध्यास घेताना हा बलिदान मास चालू केला. संभाजी महाराजांचं खरं चरित्र समोर यायला लागलं, अनेक पुरावे सापडायला लागले, लोक उघडपणे संभाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागले. नाहीतर तोवर बोलत नव्हते लोक. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची, 30, 32, 35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला आठवते ज्या वेळेला या कामात आलो, 40 वर्ष झाली, त्यावेळेला सांगलीमध्ये आम्ही बलिदान मास करत नव्हतो, आम्ही बलिदान दिवस करत होतो. मला असं बऱ्याचदा वाटतं की गुरुजींना काही साक्षात्कार होतात का काय कोणास ठाऊक. हा जो आहे ना तो साक्षात्कार आहे. संभाजी महाराज असे नव्हते, हा साक्षात्कारच आहे. सतत चिंतन, मनन, वाचन त्याच गोष्टीत असल्यामुळे गुरुजींनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरती प्रकाश पाडण्यासाठी काही कीर्तनकारांना, काही प्रवचनकारांना सांगितलं अभ्यास करा, लिखाण करा आणि संभाजी महाराजांचं चरित्र पुढे आणा. ते करत असताना आम्ही संभाजी महाराजांच्या बद्दल एक सप्ताह करायला, 7 दिवस त्यांना श्रद्धांजली व्हायची. पहिल्यांदा एकच दिवस तो बलिदानाचा दिवस करत होतो, मृत्यूंच्या अमावस्येचा. नंतर 7 दिवस आम्ही श्रद्धांजली व्हायला लागलो. पण मित्रांनो, खरं सांगू, तेव्हा आमची अवस्था अशी होती की रस्त्यावरती उभारून कसं करायचं, हे संभाजी महाराजांचं चित्र कसं लावायचं, लोक काय म्हणतील. मग आम्ही आमच्या दुकानामध्ये ती चित्र लावायचं आणि दुकान बंद करत असताना प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र म्हणायचा आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची. मग एक दिवस धाडस झालं, नाही म्हटलं हे दुकानात नाही करायचं, आपण बाहेर करू. मग चौकात गेलो, चौकात एक तिकाटणी केलं, त्याच्यावर लावलं. तिथले काही मित्र घेतले, जवळचे 5-6 मंडळातले घेतले आणि आम्ही श्रद्धांजली व्हायला लागलो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सांगलीमध्ये अनेक ठिकाणी ही केंद्र सुरू झाली आणि त्याच्यात हिरीसेरी सुरू झाली. मोठ्या संख्येने कुठलं केंद्र होतंय, कुणाची केंद्र जास्त होत आहे त्याची, अशी केंद्र सुरू झाली. आणि मग गुरुजींच्याच लक्षात आलं की सप्ताह करून उपयोग नाही. संभाजी महाराजांचं बलिदान आहे, हे काही एक दिवसाचं बलिदान नाही आहे. पकडलं आणि छातीत गोळी घातली, पकडलं, खंजीर खूपच लागल्या, पकडलं आणि तलवारीनं मान उडवली, असं बलिदान नाही आहे. 1 महिनाभर तो औरंगजेब अत्याचार करतोय, रोज एक नवा अत्याचार करतोय आणि मगच त्यांना मारतोय. दर दिवशी संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतायत. चित्रपटात हे दाखवलं होतं, रोज एक अवयव तोडला जातोय आणि मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतायत. म्हणून दर दिवशी आपण श्रद्धांजली वाहणं हे प्रत्येक हिंदू मात्राचं कर्तव्य आहे, असं गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आणि मग तो बलिदान मास सुरू झाला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास. आज त्याचं रूप वेगळं झालं. अनेक ठिकाणी, अनेक गावात, अनेक खेडोपाडी, अनेक छोट्या छोट्या मंडळात असेल, अनेक शाळांमध्ये सुद्धा बलिदान मास पाडणं सुरू झालं. लोक हिरिरीने तो करायला लागले. त्याची जाणीव गुरुजींनी करून दिली. का केला पाहिजे ते पटवून सांगणं महत्वाचं असतं. तुम्ही विचार करत असाल की तो का केला पाहिजे. संभाजी महाराज तर गेले, औरंगजेब पण गेला, आता कशाला करायचं तो बलिदान मास, असं काही मनात येऊ शकतं आपण शिकलेलं असल्यामुळे.
ज्यांच्यापाशी आम्ही बोलतो त्यातलेही काही जण हे बोलून दाखवतात, आता कशाला पाहिजे हे सगळं जुनी मणी करून काढायचं, पण ते करणं गरजेचं आहे. संभाजी महाराज या जमिनीत इथल्याच जमिनीवरती जन्मलेले आहेत. त्यांच्या आईनं किंवा धारावाईनं ह्या जमिनीतलंच धान्य खाल्लेलं आहे. प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, त्यांच्याही आईने इथलंच धान्य खाल्लं होतं आणि त्याचंच दूध ते पिलेलं आहे. आपल्या आईने सुद्धा इथलंच धान्य या जमिनीतलं खाल्लेलं आहे भारतभूमीच्या, आणि आपणही त्याचं दूध प्राशन केलेलं आहे. ह्या जमिनीच्या मुळे आपलं त्यांच्याशी अतूट असं नातं आहे. एकाच जमिनीतलं अन्न आपल्या आईने खाल्लंय आणि आपणही तेच दूध पिलेलं आहे, म्हणून आपलं त्यांच्याशी अतूट असं नातं आहे. या हिंदू धर्माचे प्रथम पुरुष ते आहेत की जे आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं तारुण्याचं बलिदान केलं त्यांनी. जर शक्य असतं आणि नुसतं म्हणाले असते की ठीक आहे मी एक तुझा मनसबदार म्हणून राहतो, खरं माझा जीव घेऊ नकोस असं औरंगजेबाला म्हणाले असते, तर औरंगजेबाला सोडलं असतं. संभाजी महाराज त्याचे मनसबदार म्हणून आयुष्यभर एक कुणीतरी त्याचा सेनातला एखादा कुणीतरी शिपाई म्हणून राहिले असते. पण त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या वडिलांनी जे सांगितलेलं आहे हिंदू धर्माचं रक्षण कर, त्याच्यासाठी एक वेळ मरण आलं तरी पत्कर, तेच मी करणार, आणि त्यांनी तेच पत्करलं. इतकं आपलं त्यांच्याशी जवळचं नातं आहे. हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दुसरे छत्रपती संभाजी महाराज आहेत, ते आपल्यासाठी बलिदान करतायत याची जाणीव या महाराष्ट्रामध्येच काय देशात कुठंच नव्हती. ती जाणीव या बलिदान मासामुळे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपण काय करतो, आपल्या घरातलं कुणीतरी गेलं तर आपण त्याच्यासाठी त्यांच्या आवडीची गोष्ट सोडतो. आई वडील गेले तर केसाचं मुंडन करतो. संभाजी महाराज तर म्हटलं आपल्या या हिंदू कुटुंबाचे प्रमुख आहेत, आणि ते गेले तर त्यांच्यासाठी काही सोडायचं, डोक्याचं मुंडन करायचं, पायातल्या चपला सोडायच्या, गादीवर झोपायचं सोडायचं, व्यसन सोडायचं, हे आपण केलंच पाहिजे. ते गुरुजींनी शिकवलं आपल्याला, पण ते केलंच पाहिजे. प्रत्येक हिंदू मात्राने केलं पाहिजे, प्रत्येक स्त्री पुरुषाने केलं पाहिजे, लहान मुलांनी केलं पाहिजे. वयाचा विचार न करता प्रत्येकाने केलं पाहिजे, तरच हा देश टिकेल. यावर्षी एक घटना घडली. गाडीवरनं चाललो होतो, पायातल्या चप्पल सोडलेल्या होत्या, मुंडन केलेलं होतं, कामासाठी चाललो होतो आणि दुपारची वेळ होती. परीक्षेला एक मुलगा चालला होता, पायात चपला नव्हत्या, वय वर्ष अगदी 9-10 वर्षाचं वय असेल, पाय पोळत होते, लक्षात येत होतं. मी गाडी थांबवली, म्हटलं तुला शाळेत जायचं आहे तर माझ्या गाडीवरती बस, मी तुला सोडतो. म्हटलं नाही काका नाही, संभाजी महाराजांच्या साथी सोडले, गाडीवर मी बसणार, पाय पोळले तरी चालतील. गुरुजींनी काय पेरलंय ते त्या क्षणाला लक्षात आलं. एक मुलगा, आम्ही त्यांना काही मांसाहार करत असाल तर सोडा, गोड धोड सोडा म्हणून सांगितलं तर घरची परिस्थिती गरीब, आईनं भांडी घासली, कुठं जाऊन आली तर खायला मिळणार अशी अवस्था, आणि आम्ही सांगितलं होतं त्यांना मांसाहार करत असाल तर सोडा. आणि त्या दिवशी झालं काय की घरात काहीच अन्नच नव्हतं. आईपाशी गेला, आई भूक लागली आहे. आई म्हणाली अरे काहीच नाही आज जेवायला, बाबा आल्यानंतर काहीतरी आणून घेऊया. तोंडला नाही, भूक लागली आहे, दे ना काहीतरी. जा म्हणजे बाहेर कोंबड्या आहेत, खुराड्यात अंडी असतील, त्याचं पोळी करून देते तुला. आणि भूक लागली की त्यानं अंड्याची पोळी खाल्ली. संध्याकाळी केंद्रावरती आल्यानंतर तो ढसाढसा रडत होता. म्हटलं काका माझ्याकडे एक चूक झाली, मी मांसाहार सोडला होता महिनाभर, संभाजी महाराजांसाठी सोडला होता, पण आज म्हटला काहीच खायला नव्हतं म्हणून मला अंड्याची पोळी खायला लागली. पाठीवरती हात ठेवला, म्हटलं तुला पश्चाताप झाला हेच मोठं झालं, तिथून पुढे ते पाठ. मग तो वाचला गेला. लहान लहान मुलं इतक्या कठोरपणाने ही गोष्ट पाळायला लागलेली आहेत. मोठ्यांच्यात पण ते गेलेलं आहे, शाळांमध्ये गेलेलं आहे. शाळांमध्ये काही ठिकाणी सक्ती झाली की रोज संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिलीच गेली पाहिजे शाळा भरताना. आपलं कर्तव्य आहे, आपल्या घराचा कर्ता पुरुष गेलेला आहे तो,
आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या बलिदान मासाच्या काळात सगळ्यांनी केल्या पाहिजेत. पायातलं चप्पल सोडलंच पाहिजे. संभाजी महाराज काय जगले ते कळायचं असेल ना तर पायातलं चप्पल सोडून बघा. आपले गुरुजी आयुष्यभरासाठी चप्पल सोडलेले आहेत. ह्या असल्या दऱ्याखोरात सुद्धा बिन चप्पलाचे चालतात. ते कुठेतरी ती खूप आत टोचणी आहे संभाजी महाराजांची, म्हणूनच ते करतात. पण महिनाभर सोडून बघा काय त्रास होतो. ऐन उन्हाळ्याचे दिवस असतात. ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडलं ना त्यावेळेला ही तसेच उन्हाळ्याचे दिवस होते. उंटावरती उलट बसवलं तर वर सूर्य तळपतोय, पाण्याचा थेंब घ्यायला तयार नाही आहेत ते. त्या मोगलांच्या हातचा काय भोगला असेल त्याचा विचार करा. आणि मग त्यांच्या तोडीला आपण पायातलं चप्पल महिनाभर सोडू शकत नाही. प्रत्येकानं सोडलं पाहिजे. मुंडन केलंच पाहिजे. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर आपण करतो. हा तर हिंदवी स्वराज्यातल्या घराचा कर्ता पुरुष आहे. लाज वाटली नाही पाहिजे. तिरुपतीला गेल्यानंतर बिंदास कापतो की आपण केस, तिथं दान करून येतो तिथं म्हटल्यानंतर. पण इथं संभाजी महाराजांसाठी करताना कापू करतो आपण बरेच. प्रत्येकाने कापले पाहिजेत केस. त्याचा एक मुद्दाम सांगतो. केस कापल्यानंतर मुंडन केल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा पहिला प्रश्न असतो काय झालं रे, घरात काय झालं का. दुसरा प्रश्न असतो तिरुपतीला गेलात असं काय. त्यावेळेला आपण अभिमानाने सांगू शकतो की नाही मी हे मुंडन केलं ना ते संभाजी महाराजांसाठी केलं आणि ते करत राहणार. जोवर पाकिस्तान आणि बांगलादेश संपत नाही ना तोवर हे करत राहणार. हे आपल्याला सांगायला मिळतं त्याच्यामुळे. अहो लग्न कार्यात जायचं नाही म्हणून आपण ठरवतो. त्या काळामध्ये मंगल कार्य करणार नाही, नवीन उद्घाटन करणार नाही, नवीन कपड्याची खरेदी करणार नाही, जमिनीवरती झोपणार, गादीवर झोपणार नाही, गोड गोड खाणार नाही, व्यसन करत असेल तर ते करणार नाही. अहो महिनाभर व्यसन सोडलं की माणूसाच्या एवढा अमूल आदर बदल होतो की कायमस्वरूपी त्याचं व्यसन जमतंय. ती जाणीव आत टोचती संभाजी महाराजांच्या मुळे. करकमला गेलो तो काही कारणामुळे व्याख्यानाला आपले विठ्ठलराव त्याची आणि तिथं संभाजी महाराजांच्या वरती बोलल्यानंतर एक पांढरे नावाचा व्यक्ती होता. त्याला ते भिडलं हे सगळं. आणि दरवर्षी बरोबर त्याला कॅलेंडर कळत नाही, लिहिता वाचता येत नाही, शेती करणारा आहे तो माणूस. पण दरवर्षी साधारण बलिदान मासाच्या आधी तो मला दूरध्वनी करतो आणि विचारतो काका कधीपासून सुरू करायचं सोडायला. त्याला ते सांगितल्यानंतर तुम्हाला पटणार नाही. महिनाभर तो शेतामध्ये कामाला जातो, बिन चपलाचा जातो, महिनाभर फक्त पाणी पिऊन राहतो, महिनाभर पाणी पिऊन राहतो. हे गुरुजींनी दिलेली शिकवण आहे ती तिथपर्यंत पोहोचली आहे. ती आता पूर्ण देशभर पोहोचणं गरजेचं आहे. संभाजी महाराज पकडल्यानंतर म्हटलं ना की त्या रात्री तो मुकर्रम खान फितुरीमुळे तिथं आलाय. गणोजी शिर्क्यानं जवळची वाट दाखवली आणि मग तिथं आल्यानंतर युद्ध सुरू झालं संगमेश्वरला. संभाजी महाराज बाहेर आले तलवार घेऊन, युद्ध करायला लागले. तेवढ्यात कवी कलशांच्या दंडात बाण घुसला, ते घोड्यावरून खाली पडले. संभाजी महाराज त्यांच्याकडे बघायला गेल्यानंतर लक्षात आलं की आता इथून माघार घेतल्याशिवाय इलाज नाही. कारण ती फौज 3000ची, आपण 300 जण आहे आणि रात्रीची वेळ आहे आणि त्या तुकड्या एकावर एक येत आहेत. त्यावेळेस संभाजी महाराजांनी ठरवलं की तिथल्या नावडीच्या बंदरातनं होडीतनं पलीकडे जायचं आणि रायगड जवळ करायचं. त्याच्या आधी म्हाळोजी बाबा घोरपडे, संताजीराव घोरपड्यांचे वडील, ते धारातीर्थी तिथं पडलेले आहेत. कायम वाटतं की ती जी जमीन आहे ना संगमेश्वरची ती एवढी पवित्र आहे. तिथं संभाजी महाराजांचं रक्त सांडलंय, म्हाळोजी बाबांचं रक्त सांडलंय. अहो म्हाळोजी बाबांची समाधी आहे तिथं, पण तिथं म्हाळोजी बाबांची मूर्ती नाही आहे. कोणीतरी ती उभी करायला पाहिजे. आपणच ती करूया असं वाटतं कधी की म्हाळोजी बाबांची आठवण तिथं राहायला पाहिजे. हे वयानं ज्येष्ठ आहेत, 3 पुत्र आहेत, तेही त्यावेळी तिथं हजर आहेत. आणि म्हाळोजी बाबा संताजीरावांच्या समोर मारले गेल्यानंतर संभाजी महाराज संताजीरावांना सांगतात की तुम्ही रायगडावर जाऊन फौज घेऊन या. ते जायला तयार होत नाही, त्यावेळी शपथ घालतात आणि मग संताजीराव बरेची ते सगळे निघून जातात तिथनं. स्वतःच्या वडिलांचा मृत्यू तिथं त्यांनी पाहिलेला आहे. अशी ती जमीन आहे, ती माती आपल्या घरात देवघरात आणून ठेवली पाहिजे. त्या वाड्याच्या जवळची माती आणली पाहिजे. तर संगमेश्वराच्या तिथं पकडल्यानंतर या मुकर्रम खानाने त्यांना इखलास खानाने काय करावं, त्या नावेपाशी गेले. भाऱ्याने सगळ्यांनी टोचलं, डोक्यावर चपटी मार, त्यांच्या डोक्यावरचा टोप खाली टाकला आणि अंगावरचे कपडे फाडले, अंगावरती गोंडपाटाचे कपडे घातले. केश संभार संभाजी महाराजांचा तो असा हातात मुठीत धरला, त्याला फरफटत आणलं, तोंडाला काळी फासली दिव्याची.
डोक्यावर विदूषकाची इराणी पद्धतीची टोपी घातली, भाल्याने टोचल्यामुळे अंग रक्तबंबाळ झाले, साखळ दंडात बांधलं आणि रातोरात कवी कलश आणि त्यांना घेऊन तो औरंगजेबाकडे निघाला. औरंगजेब त्यावेळेला बहादूरगडावरती आहे, नगर जिल्ह्यात आहे. जाताना संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले. आपल्याला असं वाटतं की कोणी सोडवलं नाही का काय, पण 32 शिराळ्याच्या गडीमध्ये त्यांना बांधून ठेवलं असताना सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि तिथं ते सोडवायला आले, सगळे मारले गेले. पुढं त्या मुकर्रब खानानं त्याला त्याची धिंड काढत त्या औरंगजेबाकडे न्यायचं ठरवलं. सगळे वर्णन आहे त्याचं की त्याचे सैनिक खाली जे फिरणारी माणसं आहेत, बायका आहेत मुसलमानांच्या, त्या त्यांच्या अंगावरती शेण आणि विष्ठा टाकतायत, घाण घाण शिव्या देतात संभाजी महाराजांना. कधीतरी गोव्याला गेलात तर गोव्याला एक तिथं म्युझियम मध्ये या गोष्टीवरचं तत्कालीन चित्र काढून ठेवलेलं आहे. संभाजी महाराज उंटावरती बसले तर त्याला खाल्लं सगळे लोक घाण वगैरे टाकतात अशा पद्धतीचे. मुद्दाम ते बघायला जावं. गोवा बघायला जायचं ना तर काय बघायला जायचं कळलं पाहिजे. गोव्यात गेल्यानंतर सप्तकोटेश्वराचं मंदिर बघितलं पाहिजे जे शिवाजी महाराजांनी मुक्त केलेलं आहे. गोव्यात गेल्यानंतर म्युझियम मध्ये हे चित्र बघायला पाहिजे. गोव्यात गेल्यानंतर संभाजी महाराजांचा शिलालेख बघायला पाहिजे की ज्या पुलावरनं जायचं तर हिंदूंना कर भरायला लागत होता आणि पोर्तुगीजांना कर नव्हता. संभाजी महाराज तिथे गेले आणि तिथं लिहून ठेवलं आजपासून हे हिंदू राज्य झाले. तो शिलालेख त्या म्युझियम मध्ये ठेवलेला तो बघितला पाहिजे आपण. परंतु तो फार अखाडा संभाजी महाराजांचा, आपण ते वाचत नाही. संभाजी महाराजांना त्याच्यानंतर तिथं नेलं, साखळी दंडात बांधले, थोडा बिडी हात असे अडकवलेले आहेत, मुंडका अडकवलेले, मान पण हलवता येत नाही अशी अवस्था त्यांची. आणि दोघांनाही ढकलून औरंगजेबापुढे ढकलून पाडले. धडपडत दोघं उभा राहिले, रक्तबंबाळ अंग आहे. आणि औरंगजेब अत्यानंदित झाला, आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं. तो त्या गाडीवरून उतरला आणि जमिनीवर त्याला कापड अंथरलं, गुडघे टेकले आणि अंगाची करुणा घालायला लागला. अशा परिस्थितीत तुझा संभाजी महाराज त्या कवी कलशांना विचारताय की कवीजी ह्याच्यावरती काही काव्य करा का, तुम्ही शिगर कवी आहे. त्यावेळेला कवीने तत्काळ एक काव्य केलं. ते म्हणाले, यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूब खेळ रंग, जो रवी छबी लखत खद्योत होत बदरंग, तो तुम तेज निहारखे तखत तुझो औरंग. अर्थ सांगतो, ब्रजभाषा आहे, तिकडची भाषा आहे उत्तर प्रदेशातली. यावन रावण की सभा, यवन रूपी रावण रूपी हा औरंगजेब आहे, त्याची सभा भरलेली आहे. अंगाला हनुमंताच्या जसा शेंदूर माखला रावणाच्या दरबारात येताना, तसं हे राजन तुमच्या अंगाला रक्ताची रंगपंचमी खेळल्यामुळं तुम्ही सुद्धा त्याच्यासारखे लाल रंग झाले आहात. पण ज्या वेळेला तुम्ही त्याच्या समोर आलेले आहेत त्यावेळेला आकाशात सूर्य उगवल्यानंतर रात्री टिमटिम करणारे काजळे जसे निस्तेज होतात तसं तो औरंगजेब निस्तेज झालेला आहे. आणि तो जमिनीवरती आला. औरंगजेबाला कळलं. औरंगजेबाला फक्त 3 मागण्या केल्या त्यांच्यासमोर. पहिली मागणी होती, माझ्या दरबारातलं कोण कोण फितूर आहेत त्यांची नावं सांग. दुसरी मागणी होती, कुठल्या कुठल्या गडांमध्ये खजिना आहे त्याची बित्तम बातमी मला दे. आणि तिसरी गोष्ट होती ती होती की तुला जर आता जगायचंच असेल तर धर्म बदल, इस्लाम स्वीकार. संभाजी महाराजांनी त्या क्षणाला औरंगजेबाला आया बहिणींवरून शिव्या दिलेल्या आहेत. इतिहासाच्या शिव्या ही लिहून ठेवलेल्या आहेत, अस्खलित शिव्या दिलेल्या आहेत. आया बहिणीवरून शिव्या. आमच्या पुढच्या काही पत्रकारांनी लिहून ठेवलं की संभाजी महाराजांनी सांगितलं तुझी मुलगी देत असेल तर मी धर्म स्वीकारतो. सखी रात्नी म्हणून शिक्का ज्या आपल्या पत्नीला देणारे संभाजी महाराज औरंगजेबाची मुलगी मागतील का? येसुबाईंना त्यांनी तो शिक्का दिला होता, पूर्ण अधिकार दिलेले होते, पत्नीशी एवढे ते एकनिष्ठ होते. पण लिखाण करणाऱ्यांनी वाटते ते लिहिलं आणि संभाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर विस्तृत आलं. पण औरंगजेबाला त्यांनी तिथं अस्खलित शिव्या दिल्या. औरंगजेब रागवला. त्यानं काजी आणि मुलांना बोलावलं आणि सांगितलं की असा असा हा शिव्या देतोय, काय करायचं याला संभाला. त्यांनी त्याला सांगितलं की मृत्यूदंड द्या आणि तोही सरळ देऊ नका, हलाल करून मार, हलाल करून मार. आणि मग औरंगजेब रोज ते सांगतील त्याप्रमाणे वागायला लागला. रोज एक 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 अवयव. पहिल्याच दिवशी बोटाची नख त्याच्या उपसून काढली,
दाही बोटांची नखं मुळासकट उपसली. विचार करा, जीवना निघाल्यानंतर आपण खूप उंटत बसतो हात बोटांवरती बराच वेळ, आग होती म्हणून. जेवताना तिखट लागलं तरी हात झणझणतो. दाही बोटांची नखं निघाल्यानंतर त्यातनं गळणार रक्त काय असेल. दुसऱ्या दिवशी सांगितलं पायाची नखं काढा. संभाजी महाराज त्याही अवस्थेमध्ये त्याला शिव्या देत आहेत. धर्म बदलणार नाही म्हणून सांगतायत. औरंगजेबाला सांगितलं की त्यांची जीभ मुळासकट हसवून काढा. मला ते शिव्या देतात. ते हसम आले. 10 जण आले. संभाजी महाराज मल्लखांब घेणार आहेत. अंगात शक्ती आहे. 10 जणांना आवरेनात. त्यांनी निवडून त्यांना भिंतीला टेकवलं आणि एकाने त्यांचं नाक दाबल्यानंतर काही काळानंतर तोंड उघडलं आणि ती जीभ बाहेर आली. सांशीत धरली आणि मुळासकट उपसली. रक्ताचा हात डोंब उसळला. रक्त गळते अंगावरती. आधी जखमा झालेल्या आहेत, त्यात ते तोंडात रक्त गळतंय. रोज अशा अवस्थेमध्ये त्यांना काल कोठडीमध्ये टाकलं जातंय. अंगाला त्या जखमा झालेल्या आहेत, त्याला मुंग्या लागतायत. त्या रक्तपितात अंगातलं. औरंगजेब नंतर सांगतोय की आज संभा, तो नेहमी त्यांचा उल्लेख संभा म्हणून करत होता. संभा माझ्याकडे द्वेषानं बघतोय, तोंडानं बोलता येत नाही, आपण माझ्याकडे बघतोय. त्याला इस्लामची नवी दृष्टी देऊन टाका. अणकुचीदार सळ्या लाल गुंद तापवल्या जात आहेत. परत भिंतीला टेकवलं जाते आणि 2 डोळ्यांमध्ये त्या सळ्या खुपसल्या जाऊन एकाच वेळेला चर्र आवाज येतोय आणि डोळ्याच्या ठिकाणी फक्त 2 भोकून उठतात. दृष्टीहीन संभाजी महाराज. औरंगजेब सांगता अंगावरची सालटी काढा. रोज थोडी थोडी सालटी, कधी छातीची, कधी खांद्याची, कधी मांड्यांची, कधी पाठीची अशी सालटी काढली जाते. लाल गुंद झाले, रक्त बंबाळ अवस्थेत, डोळा गोळा, कारण त्यांनी जेवण पण सोडलेलं आहे संभाजी महाराजांनी. तुमचं अन्न पण खाणार नाही म्हणतात ते, पाणी पण प्यायला तयार नाही आहेत. आणि अशा अवस्थेत त्यांना तिथं डोळा गोळा टाकलं जाते. शेकडो मुंग्या अंगाला डसतात आणि रोज तो गोळा वरती आणला जातो आणि त्याला शिक्षा केली जाते. अंगावरची सालटी काढल्यानंतर जसं आपण गरम दूध घेतो, बाहेरची थंड व्हायला लागल्यानंतर त्याच्यावर एक पापूद राहतो सईचा, तो काढला की परत एक पापूद राहतो थोड्या वेळानं. तसं आपलं अंग उष्ण असतं, त्याच्यावरती बाहेरच्या थंड हवेनं काही जर पापुद्रे आले त्वचेचे तर ते सुद्धा कट्यारीने छिलून काढत होते आणि त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकत होते. काय वेदना होत असतील विचार करा. आणि हे कुणासाठी करतायत संभाजी महाराज? फक्त आपल्यासाठी करतायत, हिंदू धर्मासाठी करतायत. मनात आलं असतं, तारुण्य होतं, कितीतरी मनामध्ये विषय वासना असतात तारुण्यात. त्या काळात बदले असते तर त्याच वेळेला हिंदुस्थानचा पाकिस्तान झाला असता. तो होऊन द्यायचा नव्हता. आपलं भविष्य चांगलं घडवायचं होतं म्हणून त्यांनी स्वतःचं भविष्य नासवून टाकलं अक्षरशः. तो डोळा डोळा झालेलं शरीर टाकलेलं आहे, काल कोठडी टाकलेलं आहे. तीच अवस्था कवी कक्षांची दुसऱ्या कोठडीमध्ये. आता डोळ्यात दृष्टी नाहीये पण विचार संभाजी महाराजांच्या मनामध्ये एकच आहे आणि तो म्हणजे आबासाहेबांचा. आज आबासाहेब असते तर काय झालं असतं. आणि असं करत म्हणत असताना डोळ्याला खाची आहेत डोळ्याच्या आणि त्या खाचींमध्ये अचानक त्यांना उजेड दिसायला लागला असत. त्या उजेडातनं आबासाहेब येतात, जणू काही असे समोर येऊन उभारलेत की काय. संभाजी महाराज त्यांना ओळखतायत. आबासाहेब ओळखतात का मला? आबासाहेब तुम्ही मला ओळखू शकणार नाही आबासाहेब. या मुसलमानांनी माझी काय अवस्था केली बघा ना आबासाहेब. कदाचित याच्यामुळे तुम्ही मला ओळखणार नाही आबासाहेब. पण आबासाहेब मी तुमचा शंभू बाळा आबासाहेब. आठवते मला आबासाहेब, त्यावेळेला आग्र्याच्या तुरुंगात आपण होतो. मी तुमच्या शेजारी उभा होतो, मंचकावरती तुम्ही होतात आणि मला बोटाला धरून आबासाहेब तुम्ही सांगितलं तर आबासाहेब की शंभूराजे आपल्याला उद्या इथून सोडून जायचं आहे. तुम्हाला पेटाऱ्यात बसायला लागेल. पेटाऱ्यात बसल्यानंतर तुमच्यावरती मिठाई ठेवली जाईल, बाहेर तपासणी होईल, तलवारी आणि भाल्याने टोचलं जाईल. आवाज करायचा नाही, शिंकायचं नाही, खोकायचं नाही. गुपचूपपणे तुम्ही जर काही आपली एक चूक केलीत ना शंभूराजे तर आपण सगळे पकडले जाऊ. आबासाहेब मी तुमचं त्यावेळेला ऐकलं होतं. आबासाहेब मी तुमचं नेहमीच ऐकत आलोय. आबासाहेब तुम्ही मला सांगितलं तर की जगायचं हिंदू म्हणून आणि मरायचं पण हिंदू म्हणून. म्हणून आबासाहेब मी हे स्वीकारतो. आबासाहेब मी मरणार आहे
मी हिंदू म्हणूनच मरणार आहे याचा मला अभिमान आहे साहेब. काय त्यांच्या दोघांच्यात त्या बोलणं झालं असेल आणि ते शिवाजी महाराजांचं जे काही रुपडा असेल ते समोर आलेलं अंतरचक्षुनी पाहिलेलं असेल आणि जीभ नाहीये पण आत्म ते बोलत असतील, स्वतःशी बोलत असतील, आबासाहेबांना आठवून बोलत असतील. ते जे काही वागले ना ते वागण्याची गरज आज आपल्या प्रत्येकाला आहे. आबासाहेबांनी दिलेला शब्द पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. संभाजी महाराजांनी दिलेला शब्द पाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बलिदान मास करायचं आहे आणि तो अतिशय कट्टरपणे करायचा. कट्टरपणे मुद्दाम शब्द वापरतो. हिंदू समाज कुठलाही कार्यक्रम हिंदू म्हणून कट्टरपणे रस्त्यावरती 30 दिवस येऊन करत नाही. एकमेव कार्यक्रम आहे बलिदान मासाचा की जो हिंदू म्हणून रस्त्यावरती येऊन वाढतो, संभाजी महाराजांची प्रतिमा लावतो, रोज त्यांना श्रद्धांजली वाहतो. नव्हे, गुरुजींनी दिलेले श्लोक आहेत, ते श्लोक आहेत ते म्हणतो. ती सगळे आपण 24 श्लोक ते आत्मसात करतो, पाठ करतो. आपण दर दिवशी सोडलेल्या गोष्टींची आपण आठवण करतो. कार्यकर्त्यांच्या ते फिरवतो, नवीन केंद्र चालू करतो. ते करण्याची गरज आहे, सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आणि ती गरज कशासाठी येते हे सांगतो. मगाशी म्हटलं तसं संभाजी महाराज गेले, औरंगजेब पण गेला. हा औरंगजेब आला, 7 लाखाची फौज घेऊन आला इथं. जिंकायचं म्हणून इथं त्याने जंग पछाडलं. शिवाजी महाराजांची सगळी हिंदवी स्वराज्य जिंकण्यासाठी तो आला. पण जाताना काहीही घेऊन गेला नाही. खुलताबादेमध्ये संभाजीनगरच्या जवळ खुलताबाद आहे, इथं फक्त 6 गुणाच्या थडग्याच्या जागा त्याला मिळालेली आहे. त्याच्या पलीकडे काय मिळालं नाही. औरंगजेबाचं वर्णन आहे. इथं आल्यानंतर तो 2च गोष्टींना प्रचंड घाबरत होता. संभाजी महाराजांना पहिल्यांदा घाबरत होता, नंतरच्या काळामध्ये संताजीराव घोरपड्यांना घाबरत होता, नंतर मराठ्यांना घाबरायला लागला आणि इथल्या पावसाला घाबरायला लागला. आणि त्यातच तो इथं मेला. जाताना सुद्धा इथं मेला त्यावेळेला त्याचे गुडघे फुटलेले होते, त्याचे दात पडलेले होते, लंगडत चालत होता तो तैमूर रंगासारखा. मरणाच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याच्या मनामध्ये एकच खंत होती की शिवाजी महाराजांनी पकडलं तर त्यावेळेला त्यांना का मारलं नाही, नाहीतर मला हे दिवस बघायला लागले नसते, ते पळून जाऊ शकले नसते. औरंगजेब मेला, त्या 6 फुटाच्या कबरीमध्ये तिथं बसला तो. संभाजी महाराज गेले, देहरूपाने दोघेही गेले. पण औरंगजेब आजही वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला त्याचं रूप दाखवतोय. खूप वेगळ्या रूपात येतोय, आपल्या समोर येतोय. काही उदाहरणं सांगतो तुम्हाला. देशाची फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर तिकडचे हिंदू रेल्वेने इकडे येत होते आणि इकडचे मुसलमान तिकडे जात होते. त्यावेळेला जी पहिली रेल्वे आली पाकिस्तानातून अमृतसरला, त्यावेळेला तेव्हाचं वर्णन आहे. आपली काही नातेवाईक येतात म्हणून लोक गेली, त्यांनी रेल्वेचा दरवाजा उघडल्यानंतर घरंगळत चेंडू यावे तशी मुडकी खाली आली हिंदूंची. लोक आत गेली. आत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की काही तरुण मुली त्या पाकड्यांखाली लपून बसल्यात. त्यांच्यावरती अनेकांनी बलात्कार केलेले होते. त्यांच्या छात्या कापलेल्या होत्या. त्याच्या मागे वितंबांवरती लिहिलेलं होतं हा पाकिस्ताननं वापरलेला माल आहे. मनाच्या मी कुठल्याही गोष्टी सांगत नाही, वाचा तुम्ही हे. आणि त्या रेल्वेवरती लिहिलेलं होतं स्वातंत्र्य दिनाची हिंदुस्थानला भेट. औरंगजेब जिवंत आहे, त्याचं हे लक्षण आहे. 71चं युद्ध झालं पाकिस्तान बरोबर. त्या युद्धाला इंजिनियर्स वॉर म्हणतात. भारतातले इंजिनियर लोक त्या युद्धामध्ये सक्रिय होते. युद्धाचं स्वरूप बदलत गेलं. आताचं तर एकदमच वेगळं क्षेपणास्त्रांचं युद्ध झालं. पण त्यावेळेला इंजिनियर लोक तिथल्या सखल भागामध्ये पूल बांधून पलीकडे जायचं, तर काही क्षणात ते पूल निर्माण करायचे आणि त्याच्यावर आपले रणगाडे पलीकडे जायचे. त्या युद्धाच्या वेळेस सुद्धा अनेक हिंदूंना संस्कृत आणि बंगाली भाषा बोलतात म्हणून त्या लांड्यानी तिथल्या बांगलादेशातल्या लांड्यानी तिथल्या नदीवरती आणून एकाच वेळेला 100 जणांचे मुर्दे पाडलेले आहेत, गळे कापलेले आहेत.
औरंगजेब जिवंत आहे. माझ्याकडे एक चित्र आहे. सीमेवरती आपले सैनिक पहारा देत आहेत बांगलादेशच्या, आणि बांगलादेशच्या लोकांनी त्या सैनिकाला पकडलंय, त्याला ठार मारलंय, आणि एखादं बकरू छोट त्याचे हात पाय बांधावे काठीला तसं घेऊन जावे, तसं त्याला घेऊन चालले. असा फोटो तुम्ही युट्यूब वरती किंवा याच्यात गुगल वरती सुद्धा सर्च करू शकता. औरंगजेब जिवंत आहे. अहो, कारगिलचं युद्ध झालं 99 सालचं. पाहणी करायला आपल्यातला एक सैनिक तिकडे गेला, बर्फाळ प्रदेशात गेला. त्याचं नाव मुद्दाम लक्षात ठेवा, सौरव कालिया. काय नाव आहे त्याचं? सौरव कालिया. तो गेल्यानंतर ह्या पाकिस्तानींनी त्याला पकडलं, नुसतं पकडलं नाही, त्याचं नाक छाटलं, कान छाटले, त्याचे डोळे फोडले, अंगावरती सिगरेटचे चटके दिले, जीभ तोडली त्याची. का तर तो हिंदू आहे म्हणून. त्याचं गुप्तांग छाटलं, आणि ते प्रेस आपल्याला भेट पाठवलं म्हणून आपले सैनिक चिडले, आणि कपाळात गोळ्या खाऊन त्यांनी तो कारगिलचा विजय मिळवलेला आहे. त्यावेळेला आपले जवळपास 650 सैनिक पाणी कपाळात गोळ्या खाऊन, कारण वर चढून ते युद्ध करायचं होतं, ते वर्ण गोळ्या घालतो. अशा अवस्थेमध्ये ते युद्ध जिंकले आपण. पण त्याच्यासाठी त्या पाकिस्तानाने त्या सौरव कालियाला मारलं. आजही त्या सौरव कालियाला जागतिक न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही. युद्धामध्ये असे प्रकार करायचे नाही पूर्ण ठरलेला आहे, पण त्याला त्यांनी असं मारलेलं आहे. अहो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. वाचा, गुगलवरती सापडेल. आपल्या एका सैनिकाला मारलं पाकिस्तानींनी, आणि त्याचं मुडकं फुटबॉल म्हणून खेळत होते. औरंगजेब जिवंत आहे. पदोपदी तो दाखवतो आपलं रूप. रजा अकादमीनं मुंबईत मोर्चा काढला. का तर कुठेतरी त्या फ्रान्समध्ये त्यांच्या प्रेषिताचं चित्र काढलं म्हणून, व्यंगचित्र काढलं कुणी म्हणून, आणि तो मोर्चा काढला. त्यांनी काय करावं? अहो, एवढ्या अफाट संख्येने एका रात्रीत ते जमले. रजा अकादमीची लोक, ती मुसलमानच आहेत. त्यांनी मुंबईच्या महापालिकेवरती चांद तारा हिरवा फडकवलेला आहे. गुगलवरती आहे, सर्च करा ते. औरंगजेब जिवंत आहे. त्यावेळेला त्यांनी तिथं असलेल्या आपल्या पोलीस माता भगिनींच्या वरती गर्दीचा फायदा घेऊन बलात्कार केले. त्या बायका पुढे मेल्या. सर्च करा, मिळेल. मी मनाची कुठली गोष्ट सांगत नाहीये तुम्हाला, भडकवण्यासाठी तर अजिबात सांगत नाहीये. आहे त्या घटना. औरंगजेब जिवंत आहे. अहो, दिल्लीमध्ये दंगल झाली. दंगल झाल्यानंतर तिथला एक मेजर, त्याला त्याच्या अंगावरती या लांड्यांनी 400-450 वार केलेले होते, आणि गटरीत प्रेत टाकलेलं होतं. ही आत्ताची घटना आहे, काही वर्षांपूर्वीची. औरंगजेब जिवंत आहे. वेगवेगळ्या मार्गानं, सिमी असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल, आणि कुठल्या संघटना, या ठिकठिकाणी त्यांच्या सगळ्या संघटना आहेत. या रूपानं इसिस असेल, त्या रूपानं तो औरंगजेब आजही वावरतोय. हिंदूंच्या वरती अत्याचार करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण संभाजी महाराज, शिवाजी महाराज जिवंत आहेत. तो आपल्या मनामध्ये ते जिवंत नाहीये. ते असले पाहिजे, तर ह्या सगळ्याला आपण उत्तर देऊ शकू. ते असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते जिवंत ठेवायचे असतील तर हा बलिदान मास केला पाहिजे. मरण तर सगळ्यांनाच येणार आहे. तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच आहे. कुणालाच चुकलं नाही. समर्थ रामदासांना चुकलं नाही, शिवाजी महाराज चुकलं नाही, कुणाला चुकलं. एक ना एक दिवस येणार आहे. गुरुजी सांगतात, तो श्लोक आहे, गोमायु श्वान म्हणून जगणे न दीर्घ, हे ही न तुच्छ जगणे इह लोक नरक, जगणे जगात समी क्षणभर असावे, वनराज वा गरुड होऊन जगावे. जगायचं ना तर वनराज सिंहासारखं, नाही तर गरुडासारखं जगूया. आणि ते जगायचं असेल ना तर मग आदर्श ठेवायला पाहिजे संभाजी महाराजांचा. कारण ते शिवाजी महाराज जर सिंह असतील तर ते सिंहाची छावा आहे. त्या सिंहासारखंच जगायला शिकलं पाहिजे आपण. हिंदू म्हणून जगलं पाहिजे, अभिमानाने सांगितलं पाहिजे, कुठं कधीही कशात माघार घेतली नाही पाहिजे. अहो, काय होतं सांगतो. मुद्दाम भाषणाच्या शेवटाकडे येताना मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की काही वेळा काय व्हायला लागले, आपण बलिदान मास करतोय, ठिकठिकाणी तो बलिदान मास होतोय, पण आपल्याला बुद्धिमय करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. आपल्याला तेही काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ सांगतो, औरंगजेबानं मारलं ना संभाजी महाराजांना, ते मनुस्मृतीप्रमाणे मारलं. मनुस्मृतीप्रमाणे. औरंगजेब हिंदूंची मनुस्मृती त्याच्यासाठी वापरेल का, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर मनुस्मृतीप्रमाणेच मारायचं होतं तर त्यांना ह्याच्या पूर्वी काही जणांना असं मारलं असेल की, एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही.
औरंगजेबानं मनुस्मृतीप्रमाणे मारलेलं, मग फक्त संभाजी महाराजांनाच मनुस्मृतीप्रमाणे मारलं? हा कुठला न्याय? काय मनुस्मृती असं काही मारायचं वगैरे शिकवत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मनुस्मृती जाळली अमुक तमुक आपण ऐकतो. मनुस्मृती कुणाला कसं मारावं हे कधीही शिकवत नाही. कुठल्याही पानावरती तसा उल्लेख नाही. मनुस्मृती आपलं जीवन कसं जगायचं समृद्धपणे ते शिकवणारी आहे. काही लोकांना ते पटत नाही, त्यांनी ते बदनाम करण्यासाठी हा चाळा चालू केला आणि औरंगजेबानं संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं. मग काय तर म्हणे औरंगजेबानं संभाजी महाराजांना मारलं ते बरोबर गुढीपाडव्याच्या हिंदूंच्या सणाच्या आदल्या दिवशी मारलं. आणि म्हणून हिंदू त्या गुढीवरती तांब्या उलटा ठेवतात, कापड लावतात आणि ते कशाचं द्योतक आहे ते सांगितलं जातं आपल्याला. सांगणारी लोक आहेत, तुम्हालाही भेटली असतील, की म्हणे आमच्या ज्या मराठा स्त्रिया आहेत त्यांची वस्त्र ती फेडली आणि ती उलटी साडी म्हणून टांगली. तांब्या उलटा टाकणं अशुभ असतं म्हणून केलंय. मुद्दाम त्याला साखरेची माळ घालतात, कारण मराठ्यांचा छत्रपती गेला, हिंदूंचा छत्रपती गेला असं म्हणत ते मराठ्यांचा गेला. ते आयुष्यभर जगले हिंदूंसाठी, ते हिंदू धर्माचाच उच्चार करत राहिले. पण आम्ही त्यांना संकुचित करायला लागलो. आम्ही त्यांच्या नावानं संस्था काढल्या, त्याला इंग्लिश नावं जोडली पुढं आणि कृत्य मात्र देशद्रोही करत राहिलो, देशद्रोह्यांची पाठराखण करत राहिलो. अशी अवस्था आज समाजात आहे. अहो, त्या कुठलंही मंगल कार्य करताना जमीन त्या आपण चौरंगावरती वस्त्र अंतरतो, तो तांब्या आहे ते समृद्धीचं प्रतीक आहे. उलटा तांब्या ठेवणं समृद्धीचं प्रतीक आहे. त्याला माळ घालणं, त्याची पूजा करणं हे आपल्या हिंदू धर्मात आहे. मग ते वस्त्र त्याच्या खाली ठेवता येत नाही म्हणून आपण तिथं वरती ती साडी किंवा मंगल वस्त्र तिथं अंतरतो. त्याला कापसाचं वस्त्रही घालतो आपण. पण बुद्धिभेद कसा करायचा हे शिकायचं त्यांच्याकडे. तर हे असं काहीही नाही आहे. संभाजी महाराज गेले म्हणून गुढीपाडवा नाही. मी मुद्दाम काही उदाहरण आणले तुमच्यासमोर की गुढीपाडवा हा जो आहे तो गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला नाहीये. मुद्दाम लक्षात घ्या. तो फार पूर्वीपासून आहे, पुराण काळापासून आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र रावणावरती विजय मिळवून आले त्यावेळेला अयोध्यामध्ये ठिकठिकाणी गुढ्या उभ्या केल्या असं वर्णन आहे पुराणामध्ये. त्यांचं स्वागत करण्यासाठी गुढ्या उभ्या केल्या त्या पुराणातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर इसवी सन 78व्या वर्षी क्षत्रप राजा गौतमीपुत्र सातकर्णी त्याच्या काळामध्ये महानुभाव पंथ होता. त्या लीळा चरित्र त्यावेळी त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच्यामधला उल्लेख आहे, मला ते पाठ झालं नाही म्हणून लिहून आणलेला आहे. तो असं आहे, चौक रंग माळिका भरलिया गुढी तोरणे उभी दिया. 175वी ती ओवी आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 4था अध्याय त्यातला 52वा श्लोक आहे. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिती फाडी सज्जना करवी गुढी सुखांची उभवी. ह्या सगळ्या गोष्टी 775 वर्षापूर्वीचे बरं का. प्रत्यक्ष शिवरायांचा काळ घेऊया आपण. संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज हे सगळे त्या काळाच्या निरूप होऊन गेलेले. त्यातले तुकाराम महाराज लिहित आहेत, रोमांच गुढिया डोलविती अंगे भावबळे खेळविती सोंगेरे बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाणी गाणे. तिसऱ्या ओळीत ते ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया ओळीती घरोघरी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी दोघेही समकालीन आहेत. दोघांच्याही नावामध्ये राम योगानं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे गुढ्यांचं वर्णन. अहो, शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले दक्षिण दिग्विजयाला. त्यावेळेला दक्षिण दिग्विजय करत असताना गोवळकोंड्यात गेल्यानंतर त्या नगरीमध्ये सुद्धा गुढ्या उभ्या केलेल्या असं वर्णन आहे. इतकंच काय, सभासदाच्या बकरीमध्ये वर्णन आहे, गुढिया तोरणे पताका निशाणे नगरात लाविली अशी ओळ आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढ्या उभ्या केल्या जात होत्या. नव्हे, आपला विश्वास जास्त इंग्रजांच्या वरती असतो. इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे ना, त्याच्यात एका पत्रामध्ये तो नारायण शेणवी त्यांना सांगतोय असं लिहून ठेवलंय की
इंग्रजांच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र त्याने लिहिलेलं त्यांनी वर्णन करून ठेवलंय की निराजी पाडव्याकरिता त्याच्या घरी आला होता. पाडव्याकरता म्हणजे गुढीपाडव्या तो घरी आला होता असं लिहून ठेवलंय. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गुढ्या तोरणं उभी केली जात होती. संभाजी महाराज गेले म्हणून गुढ्या उभ्या करण्याची प्रथा नाहीये हे आपण सगळ्यांना ठामपणे सांगितलं पाहिजे. संभाजी महाराज त्यांचं चरित्र, त्यांच्यावरती झालेले अत्याचार समाजामध्ये जागोजागी आपण बाहेर पडून त्याचा प्रचार करून रस्त्यावरती यायला सांगून सगळ्यांना तरी आपण हा या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात बलिदान मास करायला लावूया. 18 दिनांकापासून सुरू होत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येनं रस्त्यावरती येऊन संभाजी महाराजांची प्रतिमा लावून त्याची करण्याची पद्धत आहे. ती प्रतिमा लावायची, मोठी प्रतिमा लावायची, छोटी लावायची नाही. वाटलं तर आधी त्याला मांडव वगैरे घाला, ती प्रतिमा लावायची. त्याच्यानंतर जमायचं, ठरलेल्या वेळी संध्याकाळी यायचं, सडा घालायचा पाण्याचा, तिथं त्यांना हार घालायचा, उदबत्ती लावायची, निरांजन लावायचं, ज्योत पेटवायची त्यांच्या समोर आणि ती पेटवल्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणायचा, नंतर श्लोक म्हणायचे सगळे. एखादं शंभूराजे पुस्तकातलं एखादं पूर्ण पान सगळ्यांना वाचून दाखवायचं. त्याच्यानंतर श्लोक झाल्यानंतर ध्येय मंत्र म्हणायचा आणि त्या दिवसाची सांगता करायची. हे महिनाभर करायचं आपल्याला. आणि महिन्याभरानंतर ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं त्या दिवशी त्यांना मारताना त्यांचे तुकडे तुकडे करून मारलं. मगाशी म्हटलं तसं चित्रपटात ते दाखवलं नाही. पायाकडनं तुकडे तुकडे करत मारलं. मृत्यू क्षणात येता कामा नये, वेदनामय मृत्यू पाहिजे. मुंडकं तोडलं, मुंडकं पोखरलं, भाल्यावरती ठेवलं, ते फिरवलं इकडं आणि सांगितलं बघा तुमच्या राजाची आम्ही ही अवस्था केली, तुमची काय अवस्था होईल. इथले मराठे बदले नाहीत. त्यांनी एका रात्रीत ते सगळे तुकडे संभाजी महाराजांचे त्या कोल्हापूर खायला टाकले. ते वडूपुत्रच्या रानात ते गोळा केले. ती पाटील घराणे आजही आहेत वडूपुत्रात. त्यांनी ते गोळा केले. गोळा करून त्याला माणसाचा आकार दिला. तिथलीच हात घेतले निवडून द्यायचे, त्याच्यावरती ते ठेवलं. ज्या हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती समंत्रक राज्याभिषेक झाला होता, त्यांना मृत्यूनंतर समंत्रक विधी कुठला मिळाला नाही. त्यांचं श्राद्ध तर्पण केलं गेलं नाही. त्यांच्यासाठी कुणी काही सोडलं नाही. दुर्दैव होत. भडावणी केला गेला. कुठं तरी आपलं कर्तव्य आहे की ते सगळं व्हावं, त्यांच्या आत्म्याला ही मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून ते करणं आपलं कर्तव्य आहे. यज्ञकुंड पेटवायचं त्या दिवशी सकाळी. यज्ञकुंडाच्या मध्ये समिधा टाकून त्याला गावामध्ये संभाजी महाराजांचा जिथं समाधी आहे तिथून ज्वाला आणलेली असते, त्या ज्वालेची अंत्ययात्रा काढायची. त्याची त्या काळात न निघालेली, औरंगजेबाने काढून दिलेली नव्हती, ती अंत्ययात्रा काढायची. न निघालेली अंत्ययात्रा काढून ती मशाल आहे तिचं ह्याच्यामध्ये रूपांतर करायचं यज्ञकुंडात. दिवसभर ते दर्शनाला ठेवायचं लोकांच्या, त्याला फुल वाहतील बघायचं, तिथला अंधारा कपाळाला लावतील बघायचं आणि संध्याकाळी ती रक्षा विसर्जन करायची. मगच हा बलिदान मास पूर्ण झाला. हे आपलं कर्तव्य आहे. हिंदू म्हणून जन्माला आलोय तर आपलं हे कर्तव्य आहे, आपण ते केलंच पाहिजे. असं मुद्दाम मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर या मोहिमेच्या निमित्तानं मागणार आहे. यावर्षी दिनांक 18 पासून सुरू होत आहे. आपण सगळेजण धीरीनं या कामामध्ये तुटून पडूया. त्याच्यासाठी आणि काही बोलायला लागलं, कुठं सांगायला लागलं तर तुम्ही अवश्य पाचारण करा. आम्ही सगळेजण वेळ द्यायला तयार आहोत. तुमच्या गावातून हे सगळं सांगायला तयार आहोत. लोकांना हे पटवून सांगणं गरजेचं असतं. एकदा पटलं की कुणी विसरत नाहीये आणि म्हणून हे आपण करूया. या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास आपण पाळायला चालू करू आणि अतिशय दुःखद भावनेनं पाळूया. मध्ये रंगपंचमी येते. गुरुजी सांगतात की संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये रक्ताचीच रंगपंचमी खेळले. सण आहे हिंदू धर्माचा म्हणून रंगपंचमी खेळा, पण लाल रंगानेच रंगपंचमी खेळा. होळी येते, गोड गोड खाऊ नका. पोळी खाल्ली म्हणजे होळी असं नाहीये. काही खाण्याची गरज नाही. संभाजी महाराजांची आठवण ठेवा आणि पोळी खाऊ नका त्यावेळेला. अहो ते जर केलं ना तर आपल्यातच आपला पुनर्जन्म झालेला आपल्याला जाणवेल. आपण किती कट्टर झालो हिंदू धर्मासाठी त्याची जाणीव होईल आणि म्हणून तो बलिदान मास आहे. आज मुद्दाम गुरुजींनी मला सांगितलं होतं की हा बलिदान मास तुमच्या समोर अगदी सखोलतेने सांगा. मी माझ्या परीनं तुमच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न केला. मी काही चुकलो असेल तर ते माझं समजून घ्या. जे आवडलं असेल ते या तिघांचं आणि गुरुजींचं असं समजून घ्या.
मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू